थोडा टेन्शन मध्ये. त्याचा फ्लो पण लय भारी होता. ते गाणं भयानक गाजलं. ओजी बिल्ला मारलाय कुणी, ओजी घास नाही चारला कुणी. कसं सुचलं होतं ते गाणं आणि ते गाणं एकदम उमदवलं. थोड्या टेन्शन मध्ये पण रिलॅक्स मी. सगळं धडतो कोण, काय करतो कोण, मला बोलतो कोण, चालतो कोण, थांबतो कोण, पळतो कोण, लढतो कोण, नडतो. मी पाहिलं गली गँगचा एक स्टोरीज टाकली तू की त्यांनी ऑफर आली आणि नॉट इंटरेस्टेड म्हणून तू टाकले. का बरं असं? तुला तिथून पैसे कमवायचे चान्स मिळतील ना. मराठी भाषा फक्त महाराष्ट्रातच चालते. माझं असं म्हणणं आहे भाऊ की मराठी भाषा अख्ख्या भारतामध्ये चालली पाहिजे. आणि मराठी भाषा भारतामध्ये चालते, पण काही लोक बोलत नाही ना का मराठी भाषा. माझ्यासारख्या मुलांना इंग्लिश शिकता आले नाही. कारण का माहिती आहे का, मला माहीतच नव्हतं इंग्लिश अशी एक भाषा आहे जेणेकरून मला जॉब लागणार होती, जेणेकरून मला सॅलरी येणार होती. सरकारने मराठी मीडियम शाळा का खोलली, इंग्लिश मीडियमच शाळा का नाही खोलली? तर इंग्लिशच भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये जर इंग्लिशला जर एवढं जर उचलून धरायचं तर मग सगळीकडे सरकारने इंग्लिश मिडियमच खुलली पाहिजे नव्हती. सगळं काम केलं भाऊ मी, तुला सांगतो. मी पेपर टाकला बाबूस, तुला सांगतो भाऊ मी. असं म्हणजे नाही का, रोजीवर हजेरीवर जातात बघ भाऊ, त्या कामाला गेलो. म्हणजे नाही का रोडचं काम असते ते कामाला गेलो नाही का बाबूस. तुला सांगतो भाऊ, हे काय भाऊ खात्याला खड्डे बिड्डेत माझे, सिमेंटने झालेले खड्डेत भाऊ. हे सिमेंट जेव्हा जातं ना त्या जागेवरती तेव्हा हे खड्डे झाले. पण भाऊ आपण कधी कष्टाला माघारी घेतले नाही, कारण आपल्या रक्तातच कष्ट आहे. सीन 1, शॉट 1, टेक 1, ऍक्शन. कसं वाटतंय? निवांत एकदम नाही का, चिल एकदम रावस. सो फायनली हिट स्पिरिट सोबत आपण पॉडकास्ट करतोय. जे आपण पॉडकास्ट सगळ्यांसोबत करतोय जे रॅपर्स आहे, तेच पुण्यामधले हिट स्पिरिट ज्यांनी गाजवले खतरनाक मध्ये. सगळ्यांना ना मी एक प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न असतो आपला की तुम्ही किती कमावता? आता तू तर आत्ताच सुरू केले आणि तू मला जसं सांगितलं की तू जॉब बी पण काय करत नाही, फुल टाइम हेच करतोय आणि ह्याच्यातून तुला काय एवढे पैसे मिळत नाही. मला हा प्रश्न तुला असा विचारायचा आहे की जर ह्यातून तुला काही इन्कम आता जनरेट होत नाहीये आत्ता, मग तरी पण तू काय सगळं सोडून फक्त हेच का करायचं? तुझ्या डोक्यात आलं की आता हेच करायचं, आपण बाकी काहीच करायचं नाही, ह्यातून तुला पैसे पण नाही मिळत आहे तरी पण? कारण ह्यामध्ये एनर्जी आहे, ताकद आहे, शब्द आहे, स्ट्रॉंग आहे, आग आहे. हिपहॉप काय आहे? काय समजलं हिपहॉपला नाही का? पुण्यातल्या आर्टिस्टने, बाहेरचे जे आर्टिस्ट आहे त्यांना काय माहिती हिपहॉप म्हणजे काय आहे नेमकं? हा पण ते मला असं सांगायचं आहे की हिपहॉप म्हणजे काय. आता मी सांगतो थोडक्यात हिपहॉप म्हणजे काय. हिपहॉप हा माणसातला एक दडलेला आत्मा आहे, एक दडलेली सावली आहे जी त्याला आतल्यात खात असते. सगळं काही समजते, सगळं काही कळतंय, तरी पण त्याला बोलता येत नाही. आणि हिपहॉप एक असा झरे आहे जो पहिले ती सावली हरवतो आणि नंतर मग जगाला सांगतो की हे सगळं चालू आहे. हिपहॉप म्हणजे क्रांती आहे, स्वतःबद्दल लढायची. आणि ही क्रांती मोजक्याच आर्टिस्ट मध्ये, सगळेच नाही, सगळे शेंबडेत जे हिपहॉप करते ते नाही का, त्यांना हिपहॉपचे एच पण नाही माहिती आणि पी पण नाही माहिती आणि ओ पण नाही माहिती. पण मग मोटिवेशन काय की हे करण्यामागं की यातून तुला पैसे नाही भेटत आहे? म्हणजे मला समजतंय की यातून तुला व्यक्त व्हायला चान्स मिळतोय, यातून एक क्रांती जी तू म्हणला स्वतःसोबतच जी लढाई जी असते ती थोडक्यात तू लढतोय आणि त्यातून तू हे सगळं करतोय. पण मोटिवेशन काय तुला यातून? म्हणजे पैसे कमवायला काहीतरी एक ऑप्शन लागतो किंवा काहीतरी लागतं, मग ते तू हे निवडलं का बरं? असं सांगू का, पैशाशी माझा काही संबंधच नाही लांबपर्यंत. कारण आतापर्यंत आपण एवढे पैसे बघितलेलेच नाही, म्हणून आपल्याला पैशाची हवस नाही. आणि जरी मला खंडीभर पैसे भेटले, ढिगाने पैसे जरी भेटले ना, तरी पण मी त्या पैशाकडे जाणार पण नाही. मला हिपहॉप मी का करतोय माहितीये का? कारण मला चांगलं वाटतंय, माझ्या मनाला शांतता वाटते, मला काहीतरी बोलता येते, मला काहीतरी करता येते. मी आतापर्यंत हिपहॉप पैशामुळे बिलकुल पण केलेलं नाहीये, कधीच नाही केलं मी की मला एवढे पैसे. हा, मला माझ्या कामासाठी थोडीफार रक्कम मला युट्यूब कडनं भेटते आणि त्यामध्ये मी खुश आहे, कारण मला जेवढं पाहिजे नाही तेवढंच मला भेटतंय. आणि आता तर तसं पण राहिलेलं नाही. बरोबर, ज्यातून तुला इन्कम मिळत होतं ते गाणं पण डिलीट झाले, त्याच्यावरती आपण बोलूच. सो थोडक्यात तुला आवडते म्हणून तू सगळं हे करतोय. आवडते म्हणजे सगळ्यांनाच आवडते, मलाच नाही आवडत. मी बोललो तर सगळ्यांना, लोकांना पण आवडते की मी काहीतरी बोलतोय चांगलं नाही का, आणि त्यांचा प्रतिसाद मला भेटतोय आणि मी असे काहीतरी ट्रॅक काढतोय युनिक.
म्हणजे जे त्यांच्या मनातलंच आहे आणि मी त्यांच्या मनातलंच सगळं काही बोलणार आहे. कारण प्रत्येक जण इथं सारखंच आहे. आलं लक्षात. सगळ्यांसोबत तोच सीन चालू आहे. म्हणजे मी सगळ्यांना ऐकलं आतापर्यंत, मी भरपूर आर्टिस्टला ऐकले, पण मला तुझं फ्लो आणि तुझं जॉनर लईच वेगळं वाटतं. असं काहीतरी वेगळंच आहे तुझ्यात, ते काय आहे बरं? म्हणलं तुलाच एकदा विचारू की असं थोडा टेन्शन मध्ये त्याचा फ्लो पण लय भारी होता. ते कसं सुचलं होतं ते गाणं? आणि थोडं टेन्शन मध्ये पण रिलॅक्स आहे मी. भाऊ हा शब्द तू स्वतःच फील कर आणि हा शब्द सगळ्यांनी फील केलेला आहे नाही का. म्हणजे लाईफ मध्ये टेन्शन शिवाय काय नाहीच आहे. लाईफचं दुसरं नाव टेन्शन आहे नाही का. तर मला असं सांगूशी वाटलं लोकांना की नाही का, किती जरी टेन्शन असू द्या लाईफ मध्ये, काही पण असू द्या, टेन्शन सगळ्यांसोबत आहे. चालता चालता लोकांच्या पायामध्ये काटा घुसतो, रक्त निघतं, त्याचं नाव टेन्शन आहे. दुःख, त्याचं नाव टेन्शन आहे. मला असं लोकांना सांगायचं होतं की तुम्ही टेन्शन घेऊ नका. किती जरी टेन्शन असलं तरी रिलॅक्स राहावा नाही का. हा एक शब्द लक्षात ठेवा. थोड्या टेन्शन मध्ये पण रिलॅक्स आहे नाही का. रिलॅक्स राहावा. कारण जेवढं तुम्ही रिलॅक्स राहता तेवढं तुमच्या सोबत चांगलं होईल. तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी राहील, निगेटिव्हिटी लांब जाईल, काहीतरी करायची तुम्हाला ऊर्जा भेटेल, काहीतरी तुम्ही लाईफ मध्ये करताल. बरोबर, म्हणून दाखव ना एकदा ते जरा तो ट्रॅक. तर आता तू टेन्शन बद्दल सांगत होता, तर ते गाणं भयानक गाजलं. सगळ्यांच्या डोक्यात होतं जे तू सांगितलं की प्रत्येक जण टेन्शन मध्ये असतो, पण त्या टेन्शन मध्ये पण रिलॅक्स राहिलं पाहिजे असा तू मेसेज त्यात दिला होता. ते गाणं एकदा उन्हावून दे ना जरा. बीट असेल तर बीट लावून पण म्हणू शकतो. असं काय बीट नवीन वाले बीट नाही, ते जुनच आहे. बैठ तिकडे ते अजून आले नाही ना का बीट. नाही ठीक आहे ना, चालेल, तू म्हण डायरेक्ट. मग थोड्या टेन्शन मध्ये पण रिलॅक्स आहे मी. सगळं झडतो कोण, काय करतो कोण, मला बोलतो कोण, चालतो कोण, थांबतो कोण, पळतो कोण, लढतो कोण, नडतो, अंजुजीगिरी माझा, आम्ही फक्त आणि फक्त उभं त्याच्यासाठी. थोड्या टेन्शन मध्ये सगळे खुश राहत होते एकदम मजेत. माझा पेप मला भेटा ना का पेन्शन मध्ये. मी घर सोडून निघलो, धरला एक कोपरा, बसलो एका कोपऱ्यात असा टेन्शन मध्ये. पण चालत चालत जाऊन थांबलो स्टेशन मध्ये आणि बघतो तर काय, धावपळीत लोक नेहमी स्टेशन मध्ये. थोड्या टेन्शन मध्ये आता काय करू कळना, सुचाना एका जागे आता कोण, मन लावून बसना, मन खोलून हसना, जीवनाची करू कशी रचना, 2 घास सुकाचे ते पण आता पचना, पुढचं काय दिसना, सुचाना बंद झाली बुद्धी, मंद झाला भेजा थोड्या टेन्शन मध्ये. कसं एका कोपऱ्यामध्ये बसून, तू म्हटलं एका कोपऱ्यामध्ये बसून धरला एक कोपरा भाव, काय काय करणार मग. कसं सुचलं होतं तुला हे गाणं? अरे सुचलं का भाऊ, मी स्वतः केलंय, ते माझ्यासोबत झालेलं आहे म्हणून तर मी बोललोय. सुचलं नाही काय मला. आता बघ भाऊ, कसं आहे माहितीये का, जे तू काल केले त्याच्या आधी जे केले, जे तुझ्या लाईफ मध्ये एकदम भयानक गोष्ट झाली, ते तुझ्या लक्षात राहते. बरोबर बरोबर ठीक आहे. जे तुझ्यासोबत चांगलं झालंय तर तू अजून चांगलं करायला बघणार. बरोबर. जे वाईट झाले तेच तुझ्या माइंड मध्ये राहणार. आणि माझ्यासोबत पहिल्यापासून वाईटच होतं आलेले का काय काय माहिती काय माहिती काय झालं हे गाणं सुचण्याच्या आधी काय झालं असा विषय? असा विषय झालेला काही विषय माहितीये का, मी असं म्हणायला गेलं तर मी बार टेंडर आहे नाही का. मी मॉकटेल बनवतो नाही का सगळं. आणि मी कोरेगाव पार्क मध्ये होतो एका बार मध्ये. तर मग तिथे काय होतं, स्टाफची पार्टी चालू होती आणि तिथं FA म्हणून बिअर एकदम प्रॉपर होती. आणि मग विषय कसा होता, मी तिथं काम करायचो पण मला ते जास्त फील चांगलं व्हायचं नाही. मला वाटायचं काय नाही का, हे काम करतोय आपण नाही का, ह्याच्या अगोदर पण आपण एवढं काम केलं नाही का, नुसतं का आपल्या लाईफ मध्ये कामच आहे का नाही का. त्या दिवशी पार्टी अख्खी स्टाफ अख्खा एन्जॉय करतोय आणि मी नाही का तोच विचार करतोय नाही की काय सीन आहे नाही का. हे सगळे एन्जॉय करतात, यांचं हे पब आहे, हे मालक आहे त्यांचे, यांचं सगळ्यांचं एन्जॉय चाललंय ना, आमच्या सारखे पोरं यांच्यासाठी बिअर आणून द्याते ते नाही का. आम्ही कधी करणार असं. आम्हाला तर यांच्यापेक्षा भयानक ज्ञान आहे पण आमच्याकडे फक्त पैसा नाही. बरोबर. आमच्याकडे शिक्षण नाही का. शिक्षण का नाही, कारण परिस्थिती नव्हती. परिस्थिती आता होईल, पहिली नव्हती आता होईल. कारण आता सगळं काही कॉड झालेलं आहे. लाईफ काय ती पहिले डोक्यामध्ये उतरवलेली आहे, नंतर पानांवरती उतरवलेली आणि नंतर हॉटांवरती उतरवलेली आहे. मग त्याच्यामुळे मग तेव्हा तुला असं त्या पार्टीमध्ये तुला असं वाटलं की काय करतोय आपण हे? हा मग मी काय केलं, एक पिक्चर घेतला आणि एक मग घेतला. एका हातामध्ये पिक्चर, एका हातामध्ये मग. आणि माझा एक मित्र आहे विना म्हणून यारवड्यामध्ये राहतो नाही का. आणि मग मी पिलो, पहिले पिक्चर पिलो आणि मग मी झालो बुंगा नाही का. मला चढली थोडी दारू आणि मी म्हणजे असं दारू पित नाही, ती बिअर होती, ब्रेझर होती म्हणून मी पिलो नाही का. पण त्याच्यामध्ये अल्कोहोल असतं नाही का, काही 40-45% असतं. मग ते जास्तच पिलो. मग त्यामुळं मग ते पिल्यानंतर मग ते सगळं काय मी जो विचार केलेला ना
तो सगळा मला अचानक डायरेक्ट कॉट झाला. मग मी डायरेक्ट माईक घेतला. म्हणलं थांबा तुम्ही सगळेजण शांत बसा नाही का. सगळे लोक मोठे मोठे लोक स्टाफ बीफ सगळे बसले ते समोर नाही का माझ्या, आणि सगळे नाशामध्येच. आणि मी डायरेक्ट चिडलो. म्हणलं माईक दे म्हणलं इथं. म्हणलं याने बीट लाव म्हणलं, ओल्ड स्कूलची बीट लाव. त्याने ओल्ड स्कूल फुल स्क्रॅचेस बिचेस दिला. झुप 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 डायरेक्ट बीट सोडून टाकली की डायरेक्ट इथं चालू झालो मी थोडं टेन्शन मध्ये, थोडं टेन्शन मध्ये. पण 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 रिलॅक्स मी डायरेक्ट काढला नाही का तिकडे. काय बोलायला लागला येऊ नाही का. मग अख्खा ट्रॅक तिथं वाजलो मी नाही का. तो म्हणजे तू फ्री स्टाईलच केलं फ्रीस्टाईल वाजलो मी तिकडं. फ्रीस्टाईल वाजलो मी तिकडे. तिथं मग विषय काय झालेला, माझ्या मित्रांनी तो व्हिडिओ काढलेला नाही का, मी फ्रीस्टाईल मध्ये कसा वाजतो नाही का. मग फ्रीस्टाईल मध्ये वाजलो मी. त्यानंतर मला असं ती वाईब जेव्हा ते चालू होते ना तिथं वाईब, ते गाणं झाल्यानंतर फ्रीस्टाईल केल्यानंतर म्हणलं यार ही वाईब आपण सगळीकडे पसरवली पाहिजे नाही का. बघू हे पण सगळं टेन्शन मध्ये देत नाही का. म्हणलं आपण हे गाणंच प्रेझेंट करू नाही का. मग ते गाणं मी प्रेझेंट केलं थोडं टेन्शन मध्ये पण रिलॅक्स मी. आणि ते गाणं झालं, असलं बिल्ला झालं. ते गाण्याची बीट जरी ना दुसरी लावली तरी त्या गाण्याचं वाईब ती वाईब राहणार, कारण माझं गाणंच मास्टरपीस आहे. कोणचा माईचा लाला असं गाणं बनवू नाही शकणार. जसे मी गाणे बनवणार आहे फ्युचरमध्ये, लय खतरनाक गाणे बनवणार आहे मी फ्युचरमध्ये. हिंदी, इंग्लिश, कन्नडी, तेलुगू, मल्याळम सगळ्या गोष्टी, सगळ्या भाषा आपल्याला येतात. काय सांगतो तुला हिंदी मल्याळम म्हणते, तेलुगू पण हा येते? सगळे येतात. तेलुगू उट्टा माडदिने म्हणजे काय? म्हणजे भाऊ असाच विषय आहे. आता जे ज्यांना समजते ते ऐकन. सगळ्या भाषा आहे. कारण हिपहॉप मला कारण लिहिलंय त्याच्यामध्ये काय तेलुगू किंवा कन्नड मध्ये असं काही लिहिलंय एखादं वर्ष? नाही तसं अजून तर नाही लिहिलं मी. तसं म्हणजे बोलता येतं मला पण लिहिलं नाही. पण मला माझी इच्छा आहे, मला प्रेझेंट करायचंय सगळ्या भाषांमध्ये हिपहॉप. आता मी पाहतोय की आता प्रत्येकाचं मी एक भाषांवरती ना एक तरी रॅप बोलणार नाही का भाऊ. क्या बात आहे. हा म्हणजे जेवढे पण भारतामध्ये भाषा आहेत ना, भारतामध्ये जास्त करून भाषा हिंदी चालते नाही का. कारण इथं सगळे इंग्लिशच्या पोटचे नाही का. मराठी भाषा फक्त महाराष्ट्रातच चालते. माझं असं म्हणणं आहे भाऊ की मराठी भाषा अख्ख्या भारतामध्ये चालली पाहिजे. आणि मराठी भाषा भारतामध्ये चालते, पण काही लोक बोलत नाही ना का मराठी भाषा. आपलीच लोक थांबतात मागे अरे बोलताना. आपलीच आपण लोकं- इंग्लिश हिंदी मराठी जास्त बोलतात, त्याच्यामुळे कुठेतरी ते स्वॅग आणि फ्लेक्स करायला किंवा कूल वाटायला हिंदी बोलतात. अरे इंग्लिश काय बोलतात. भाऊ इंग्लिश मध्ये काय आहे? खरं. काय इंग्लिश मध्ये तू सांग बरं मला. अरे आज इंग्लिश एवढ्या मोठ्या लेवलला जाऊन पोहोचली ना, आपल्यासारख्या माझ्यासारख्या मुलांना इंग्लिश शिकता आले नाही. कारण का माहितीये का, मला माहितच नव्हतं इंग्लिश अशी एक भाषा आहे जेणेकरून मला जॉब लागणार होती, जेणेकरून मला सॅलरी येणार होती, जेणेकरून माझं घर चालणार होतं. म्हणून मी इंग्लिशकडे लक्ष दिलंच नाही. नंतर मला कळालं सगळं झाल्यानंतर की इंग्लिश सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तेव्हा माझे दिवस निघून गेलेले. तेव्हा मग माझा अभ्यासावरनं सगळ्यावरनं मन उडून गेलेलं. मी म्हणलं जर मला जर पहिल्याच इंग्लिश जर काढायला असती तर मी इंग्लिश मीडियम मध्ये घेतलं असतं ऍडमिशन. बरोबर. मग सरकारने मराठी मीडियम शाळा का खोलली, इंग्लिश मीडियमच शाळा का नाही खोलली. तर इंग्लिशच भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये जर इंग्लिशला जर एवढं जर उचलून धरायचे तर मग सगळीकडे सरकारने इंग्लिश मिडियमच खोलली पाहिजे होती. का 20-20, 25-25, 30-30 हजार रुपये देऊन लोक इंग्लिश मिडियमला टाकते. ते आमच्या सारख्या मुलांना जर त्या टायमाला इंग्लिश मिडियम मध्ये टाकलं असतं तर आज पण आम्ही 20-20, 25-25 हजार रुपये पेमेंट घेऊन आम्ही बसलो असतो. आज आम्हाला हे करायची, आज आम्हाला हे बोलायची नौबत नसते आले ना. आमच्या सारखा तरुण जोपर्यंत हे सगळं बघतो ना तोपर्यंत तो मारणारच भाव खोलून नाही का. कारण त्याला सगळं काय दिसतंय, सगळं काय कळतंय नाही का. पण मग मराठी भाषा तू जेव्हा होता त्यात मग काय म्हणतात त्याला, मग मराठी भाषा कुठेतरी तुझं म्हणणं असं आहे की ह्याच्यामुळे कमी पडते, कारण की अरे सगळे कमी focus आहे. झाले भाव. अरे काहीच नाही राहिले मराठी भाषा. आज तू मराठी माणूस आहे, मी मराठी माणूस आहे, म्हणून आज आपलं होतंय. तर माझ्या जागी इंग्लिश मिडियमचा आला तर ते वेगळं कन्व्हर्सेशन ते इंग्लिश मधल्या लोकांनाच फक्त काढणार की काय बोलतं. आमच्या सारख्या पोरांना घंटा पण काय काढणार नाही की तुमचं काय चालू आहे बोलणं. कारण आमच्या सारख्या पोरांची आबादी महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. त्यांनी इंग्लिश शिकलेले नाहीये म्हणून आज ते बेरोजगार आहे. त्यांना जर लहानपणापासून इंग्लिश जर काढलेली असती ना तर मग त्यांनी पण वाढले असते. तू 10वी पर्यंत तुझं शिक्षण कुठं झालं? 10वी पर्यंत शिक्षण भाऊ असा विषय झाला की 8वीला मी लोकमान्य टिळक मध्ये गेलो. सापरस मध्ये शाळा होती. 8वीला गेलो मी तिकडं. 8वी नंतर 9वी मध्ये गेलो. 8वीच्या वर्गामध्ये पोरं असे होते सगळे मित्र, सगळे माझे नाही का दापोडीतले, खडकीतले पोरं सगळे मग तसेच असायचे. म्हणून तिथं शिकलो मी. 9वी पर्यंत तिकडे शिकलो. 9वी नंतर मग तिथं सारा बिरांना वैताग दिला. मग तिथून मग विषय कसा झाला, मला दुसऱ्या शाळेमध्ये ऍडमिशन करायला लागलं. मग तिथे 10वी तुला 12वी काढून टाकलं होतं काय शाळेत 8वी 9वीला? नाही. विषय काय झाला,
माझा मित्र एक सुरजा भांडारी सुरजा नाही का, त्याला मारला सरांनी आणि तो माझ्या साईडलाच बसलेला, त्याला येत नव्हतं काय वाचता लिहूता नाही का. त्या टायमाला भाऊ सांगतो मी माझ्या साईडलाच बसला होता आणि त्याला काहीतरी कुठली तरी थिअरी सोडायला लावली, ती मला जमली नाही थिअरी सोडायला. मी त्याकडे बघून हसायला लागलो नाही का, ह्याला कधी जमून म्हणलं नाही का ती थिअरी सोडायला. त्याला उठवलं, ते म्हणला मला नाही सर नाही का, नवीनच सर आलेला तिकडे नाही का तो. आणि मग त्याला उठवलं, तो म्हणला मला नाहीत. म्हणलं आज शाळा चालू होऊन 6-7 महिने झाले, तुला अजून थेअरी माहिती नाही का. त्याने त्याचं काम केलं मारायचं त्याला, पण त्याला असं मारलं ना त्यांनी, ते मला बघवलं नाही. त्याला एवढा मारलं त्यांनी नाही का. मग मला काय झालं काय माहिती, माझ्या मधला खरा माणूस जागा झाला, मग मी त्याला मारला. तो शिक्षकालाच असा मारला की वाडीमध्ये पण येता जाता मारला आणि लगातार मारला, असा मारला. पण का बरं शिक्षकांना मारणं चुकीचं आहे ना. अरे बाबा, शिक्षक किती मारते ते विद्यार्थ्यांना. जर नाही तर तू त्याच्या डोक्यात घुस ना, बघ ना, त्याला काही कळत नाही, त्याच्या डोक्यात घुस, त्याचा पर्सनली अभ्यास घे, बघ त्याचा कुठं कमी पडतोय, त्याला भागाकार येतोय का नाही. मला भागाकार नाहीत अजून भाव. भागाकारामुळे मी शिक्षण सोडून टाकलं. भागाकारामुळे मला वाटलं मला भागाकार येत नाही, मला काहीच येत नाही. मला खरं सांगतो भाऊ, तुला मी खरी गोष्ट सांगतोय. असे पण काहीतरी आहेत पोरं जे आज महाराष्ट्रामध्ये आहेत, पण त्यांची थिंकिंग ना, त्यांचं माइंड आहे ना एकदम ब्लास्ट आहे, जिनियस आहे. कुठल्या पण क्षेत्रामध्ये टाक भाऊ, पोरांना आपल्यासारख्या कुठल्या पण क्षेत्रामध्ये टाक, ते काम चांगलं काढतायत म्हणून लोकांच्या नजरेवर येतात, त्यांना कामातनं काढून टाकतायत. माझा मित्र भाऊ रोज सकाळी येतो, रोज मला बोलतो, त्याला रोज म्हणतो सॅगी टेन्शन मधले. मग तुला शाळेतून काढून टाकलं तिकडे. मग तू 9वी पर्यंत शिक्षण झालं. 9वी नाही, मग 10वी 12वी मी आंबेडकर कॉलेज मधनं काढली. बाबासाहेबांचं नाव होतं शाळेला, म्हणून मग तिथं अभ्यास केला मी, चांगला अभ्यास केला. मग तिथं पास झालो मी, त्यांनी पण मला पास केला. चांगले सर मॅडम होते, चांगले शिकवायचे नाही का, त्यांना सांगायचो मी, विचारायचो. मग पुढं कॉलेज 11वी-12वी करून मग पुढं शिक्षण नाही घेतलं. पुढं नाही घेतलं शिक्षण भाऊ मी, कारण पुढं शिकायसारखं सगळं ढासळलं रे भाऊ नाही का. म्हणजे काय झालं, म्हणजे एक तर कसा विषय माहिती आहे का भाऊ, आपण एकटाच आहे नाही का. आपल्या 3 बहिणी आहेत, 3 बहिणींचे लग्न झालेले आहेत, मी एकटाच आहे. आणि म्हणजे आहे तसे आई वडील नाही, वडील वारले ते माझे नाही का, मी एकटाच आहे. म्हणून मग जिम्मेदारी आली, करायचं काय, शिक्षण नाही काय नाही का, काय केलं पाहिजे बाबा. म्हणून मग जे भेटेन ते काम केलं, कधी कष्टाला लाजलो नाही, कधी घाबरलो नाही. काय काय कामं करायचं तू. सगळं काम केले भाऊ मी, तुला सांगतो. मी पेपर टाकला बाबूस, तुला सांगतो भाऊ मी. असं म्हणजे नाही का, रोजीवर हजेरीवर जातात बघ भाऊ, त्या कामाला गेलो. कन्स्ट्रक्शन म्हणजे नाही का, रोडचं काम असते ते कामाला गेलो नाही का बाबूस. तुला सांगतो भाऊ, हे काय भाऊ खात्याला खड्डे बिड्डेत माझे, सिमेंटने झालेले खड्डेत भाऊ. हे सिमेंट जेव्हा जातं ना त्या जागेवरती, तेव्हा हे खड्डे झाले. पण भाऊ आपण कधी कष्टाला माघारी घेतले नाही, कारण आपल्या रक्तातच कष्ट आहे. म्हणजे सिमेंट जाऊन खड्डे पडले, हे खड्डे तेव्हा झालेले हातामध्ये, ते माझे निशाणे आहे. आणि ते माझ्यासाठी काय माहितीये का, कारण मला माहिती आहे मी पुढे मोठा होणार आहे. आठवण आहे माझी की बघ हे खड्डे, हे बघ ना भाऊ, बघ दिसतं का नाही तुला, केवढं आहे ते. इथून हे सगळं, हे इथून असं म्हणजे ते द्यायचो ना जावा, भीमचे काम असायचे. भीमचं हे भीम कसे ते कॉलम भीमचे काम, ते भीम भरायला नाही का जायचो. कधी घाबरलो नाही भाऊ कष्टाला. किती वर्षापासून तू काम करतोय. जसं 12वी केली, त्यानंतर मग कामाच्या ठिकाणी गेलो. कामाला जसं वाटत होतं तसं काम मला भेटलं नाही का. म्हणून मग मी म्हणलं की जे ते आता ते काम केलंच पाहिजे, कारण इंटरव्ह्यूला जायचो. मग तिथे इंटरव्ह्यू मध्ये जे मला येत नाही तेच विचारत होते नाही का. तसं सीन मग झालं मग नाही का सीन. पण आता नाही. किती वय असताना तू काम करतोय. वय भाऊ तुला सांगतो, मी 8वी 9वीला होतो ना भाऊ, तेव्हापासून जातो मी काम. काय करायचं 9वीत असताना तू काम. 9वीत असताना भाऊ मी बन गार्डनला एक उफ BNB म्हणून कॅमेऱ्याचं हे होतं नाही का, काय म्हणतात दुकान होतं बन गार्डनला बघ, BMW साईडला भाऊ. ते त्याच्या आतमध्ये कार बिरे आतमध्ये आलं ना भाऊ लक्षात. तर तिकडं ना मी काय करायचो माहितीये का, कॉलिन असायचं आणि फडका असायचा, मारायचो, सगळं पुसायचो नाही का, काचा बिचा कॉलिन मारायचो, गाडीवरती पुसायचो,
वापस तुला सांगतो भाऊ, खाली बसून नाही का फरशी बिरशी पुसायचो. आणि किती रुपये भेटायचे तुला त्याचे? मला तिथं होता भाऊ 10,000 रुपये पगार होता. मी सायकलीवर जायचो वाडीवरनं नाही का कामाला. काय सगळ्यात असं कुठलं काम करताना असं सगळ्यात वाटलं की यार का करतोय आपण हे? अरे बारटेंडरचं तू एक सांगितलं, पण त्याच्यापेक्षा पण हा, मग अशी आता कामं. मी काच पुसायचो ना जावा गाडी बिडी म्हणजे नाही का हे जायचो ना काच बिचं पुसायला त्यांचं. तेव्हा मला कळलं, मी पहिल्यापासून एकच विचार करायचो भाऊ, काय माहितीये का, म्हणलं स्पिरिट तू साधं सुद्धा नाही. तू जे काय बघतोय ना ते सगळ्यात किमती आहे आणि तेच तुझ्या लाईफमध्ये तुझ्या कामाला येणार आहे. तू या गोष्टीला कधी खचू नको, या गोष्टीचा कधी नाही का, या गोष्टीचा कधी वाईट मानून नको घेऊ. त्या गोष्टीचा मला ऍटिट्यूड होता, लय ऍटिट्यूड होता नाही का. आतून मी कुणाला बोलायचो नाही, पण आतून एकदम रगील झालेलो मी त्यासाठी नाही का, कामासाठी, माझ्या ह्याच्यासाठी, लाईफसाठी, ग्रो करण्यासाठी पहिल्यापासून. कारण ब्रेनच देवाने डोकं तसं दिलंय खतरनाक वालं. म्हणून आपण कधीच कुठल्या गोष्टीला घाबरलो नाही, खचलो नाही नाही का, कधी कुठल्या गोष्टीचा हट्ट नाही केला कोणापाशीच नाही. असं कधी वाटलं नाही की हे कधी दिवस जातील आणि कधी ह्यातून आपल्याला हेच आयुष्य राहिले का आता आपलं असंच जगायचं का? अरे भाऊ, जेव्हा हे वाटतं ना तेव्हाच काहीतरी माणूस करतो. आणि हे वाटलंच पाहिजे प्रत्येक माणसाला. जोरपर्यंत हे वाटत नाही, हे मला वाटलं, हे सगळ्या लोकांना वाटतं आणि हे वाटलंच पाहिजे. कारण हेच पुढे घेऊन जायची एक तयारी आहे. हे वाटलंच पाहिजे प्रत्येक माणसाला की आपण काय आहे आपल्यासोबत चालू आहे कधी. मग तेव्हा माणूस कसा झटकून उठतो, अरे बोले काय विषय. देव असं नाही, मी काय म्हणतो भाऊ, कधी ना कधी एक चान्स भेटतो लाईफ मध्ये नाही का, एक ना एक चान्स भेटतो. त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे नाही का. एवढंच. संधी जेव्हा आपल्याला भेटते ना त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे भाऊ. माझ्या डॅड तर नाही का दुनियामध्ये, पण माझ्या डॅडने एक शब्द दिलेला आहे. त्या शब्द माझ्यासाठी सगळं काय, माझ्या जीवनासाठी. माझा डॅड मला बोललेलं की चिखलात न कमळ उगतं नाही का. तो शब्द माझ्या लाईफ मध्ये असला जुडलेला आहे ना, मग म्हणून मी सगळं काय माझ्यासोबत जे होतं ना, जे काय वाईट गोष्टी होतात मी त्याला चिखल समजतो आणि स्वतःला कमळ समजतो. म्हणून अजूनपर्यंत मी टिकलोय नाही का, आणि मी पुढेपर्यंत पण टिकणार. जोपर्यंत माझे स्वप्न पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी टिकूनच राहणार. माझे पाय कधीच हलणार नाही भाऊ. आणि लोकांकडे सगळं असून विचार करतात यार काहीतरी हे डिप्रेशन मध्ये जातात, मुलगी सोडून गेली, जॉब नाही भेटला, किंवा एखादं काम गेलं, किंवा जॉब नाही भेटत आहे म्हणून खचतात. वाईट वाटतं ना भाऊ, कुणाला वाईट वाटणार नाही. मुलगी सोडून गेली नाही का, जॉब नाही भेटला, वापस बिझनेस मध्ये लॉस झाला, पैसे गेले नाही का, कुणाला वाईट नाही वाटणार. वाईट वाटतं, सगळ्यांना वाईट वाटतं. कारण मन माइंड सगळ्यांकडे आहे, बुद्धी. फक्त एवढंच आहे की सगळ्यांची थिंकिंग वेगळी वेगळी आहे. म्हणून मी हा शब्द दिला की किती पण टेन्शन येऊ द्या लाईफ मध्ये, पण रिलॅक्स राहावं नाही का. खरंच रिलॅक्स राहावा. रिलॅक्सिंग काय आहे, जावा कुठेतरी एका जंगलात बिंगलात जावा, कॅम्प बिम घेऊन जावा, गाडी बिडी घेऊन जावा, राहावा तिकडं, काहीतरी आदिवासी बिदिवासी व्हा, पण राहावा, रिलॅक्स राहावा. बघा लाईफ जागा. काय एवढं खचतात म्हणजे तू त्या गोष्टी पाहिल्यात म्हणजे तू मला मगाशी सांगत होता की तू टाक्या धुतल्यात, टाकायला गेलो ना भाऊ, सुजला ना आम्ही जायचो, टाके बिके धुतले. म्हणजे तिथं अशी कामं गेलीये आणि लोक थोडं टेन्शन आलं, थोडं काहीतरी आलं तर डिप्रेशन मध्ये जातात आणि मग सुसाईड वगैरे करतात. आणि एक तुझ्यासारखे जे हे रोज जगतात, ते रोज डिप्रेशन आहे, रोज टेन्शन आहे, आणि तिथून पण स्वप्न पूर्ण करायचे धडपडे आणि तो ऍटिट्यूड तो दिसतो मला, ते खरंच भारी वाटतंय. आहे ना भाऊ. कारण काय माहितीये का, या सगळ्या गोष्टींमुळेच मी खंबीर झालेलो आहे आणि निडर झालेलो आहे आणि हिमती आणि म्हणजे ताकद, एक एनर्जी, म्हणजे एक अशी ऊर्जा आहे ना जी कुणाला पण खाऊन म्हणजे नाही खाऊ शकते आणि खतम करू शकते नाही का. पण मग तू ते जगत असताना एवढं सगळं म्हणजे तू वस्तीत राहतो. आता मध्ये मी पॉडकास्ट घेतला तिथं मला कळालं की वस्ती म्हणजे गुन्हेगारी आलं, व्यसन आली, असं तो तुमच्याकडे पण असेल. मग तू त्याच्या आहारी नाही गेला कधी का ते करून मग बाई होऊ आपण, डॉन होऊ, असं नाही वाटलं कधी? कसं आहे माहितीये का, वाघाच्या लाईफ मध्ये किती जरी अडचणी आलं ना तरी वाघ तो वाघच असतो नाही का. किती पण काय पण होऊ दे, पण वाघाचे म्हणजे नाही का शिकार करण्याची एक वेगळीच टेक्निक असते. ती टेक्निक जेव्हा समजते ना तेव्हा स्वतःला आपण भाई किंवा नाही का दादा किंवा गुन्हेगार किंवा सगळ्या क्षेत्राचा बादशाह असं समजू शकतो. पण आजकाल वाघ नाहीत, सगळे मांजरे झालेले आहेत. वाघ कोण, माझ्यासारखे, सुजल सारखे, तुझ्यासारखे वाघ, जेवढे पण टीम आहे ते वाघ आहेत. जेवढे पण बॉलर आहेत ते वाघ आहेत सगळे. त्यांना कुणाला मारायची गरज नाही, कारण त्यांच्या दिसण्यावरनं, त्यांच्या बोलण्यावरनं, त्यांच्या राहण्यावरनं लोक त्यांना वाघच समजतात.
पण तुला नाही असं वाटलं की डॉन होऊ, असं गुन्हेगारी क्षेत्राकडे वळू, असं तिथं पैसे कमवणं सोपं आहे किंवा काय, असं अरे कधी भाऊ, वाटलंय? तुला खोटं नाही बोलत आहे, गुन्हेगारी क्षेत्र ना लय केलं भाऊ, मस्कर नाही करत, द्यावं शपथ सांगतो तुला मी. लय मारले, लय पोरं मारले, लय मारले, लय विनानं कारण मारले, बघतोय म्हणून मारले, घुरतोय म्हणून मारले, नुसतं मारले मारले आणि मारतच राहिलोच. पण थांबलो काय थांब. का एवढं माग होता, एवढा ऍटिट्यूड होता, एवढे मारले, म्हणजे तुम्हाला बघितलं तरी मारलो. मग एवढं सगळं होतं, पण थांबला का? थांबलो का कारण माहितीये का, ज्यावेळेस जेलमध्ये गेलो आईला जेलमध्ये पण जाऊन आला. त्यावेळेस कळलं की काय सीन आहे काय नाही का, वाईट आहे. सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा होता म्हणून सगळं काही केलं. वाईट काय चांगलं काय हे कळलं आणि त्यामध्येच मी खुश आहे. पण मी कसं आहे माहिती आहे का भाऊ, माझ्या आतमधला अजून जिवंत आहे नाही का, मला सगळं माहिती आहे, सीन शॉर्ट सगळं. मी कधी म्हणजे असं नाही फक्त थोडंसं टाळतोय नाही का, नाहीतर भाऊ फोन टाकला तरी पण विषय होऊन जाते ते नाही का. म्हणून मी घाबरतो, कारण माझे मित्र पण तशीच आहेत, सगळे तशीच आहेत भाऊ. का गेलता जेलमध्ये? भांडणं झालेले भाऊ, मारलेला पोराला नाही का, झालेले. आता होत राहते किरकिर नाही का, कशावरनं तरी होत राहते. आता तुझी भांडणं झाली भाऊ, तू तर भांडणं करणारं दिसत नाही भाऊ मला नाही का, पण झाली कदाचित नाही का. तर मग विषय कसं, तू भांडणार नाही पण तुला फोन आला की नाही का, असं एवढं असं वाईट झालं नाही काहीतरी की तुला तिथं जाणं गरजेचंच आहे आणि तुला तिथं प्रत्युत्तर देणं गरजेचंच आहे, म्हणून तू जातोय आणि तुझ्या हाताने असं काहीतरी होतंय की जे तुलाच कळलं नाही. मग त्यानंतर तू डायरेक्ट जेलमध्ये पार्सल होतोय. म्हणजे सगळ्या अशा गोष्टी होतात. तू भांडणार नव्हता कधी? हा, तू भांडणार नव्हता का? होता नव्हतं भाऊ भांडणारा. कसं आहे माहितीये का, मी कधी परिस्थिती भांडणं या त्या लाईफ मध्ये नव्हतं जाणार, पण गेलो नाही का. कारण विषय कसा होता माहितीये का, राहायला लागते भाऊ, दुनियादारी नाही का, फटके दिल्याशिवाय झटके भेटत नाही का. म्हणजे मागे एक जण आला होता पॉडकास्टला दादा, त्यांनी मला सांगितलं होतं की वस्तीत राहणं म्हणजे जगण्यासाठी भांडणं करावं लागतं, ती इच्छा नसते कोणाची. तर तसंच आहे. कारण काय माहितीये का भाऊ, वस्तीत अशी एक जागा आहे जिथे या सगळ्या गोष्टी होत आहेत. बाकीच्या जागेवरती या सगळ्या गोष्टी होत नाही. बरोबर. मग मला असं वाटतं की वस्ती सगळ्यात पहिलं बदलली पाहिजे नाही का, मग या गोष्टी थांबतात. कारण जोपर्यंत वस्ती आहे तोपर्यंत या गोष्टी आहे, आणि जोपर्यंत वस्ती आहे तोपर्यंत हे सगळ्या गोष्टी होतच राहणार ना. असं ह्याला म्हणजे बोलायचा विषयच नाही, या सगळ्या गोष्टी घडूनच येणार नाही का. मग तिथंच मुलांना असं, म्हणजे बाकीकडं थोडंसं चांगल्या एरियात गेलो आपण राहिला, कॉलनीत गेलो समजा, तर तिथं मुलांची स्वप्न असतात की मला डॉक्टर व्हायचे, मला इंजिनियर व्हायचे, मला जे काय व्हायचे ते. पण ते वस्तीत आलं तर त्याच मुलांची स्वप्न जे मोठे माणसांकडे बघून किंवा तिथल्या लोकांकडे बघून त्यांना असं वाटतं की मी भाई झालो पाहिजे. आणि त्यातले तुझ्यासारखे काही वेगळेच ऑड लोक असतात की ज्यांना आयुष्यात खरंच काहीतरी करायचं असते, पण आजूबाजूचे लोक तिथं साथ देणार नसतात. तिथं त्यांना ते बनण्यासाठी, म्हणजे स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी पण लोकांसोबत भांडावं लागतं. तू म्हणलं तसं, तर तसंच असतं का काय, असं मला एकंदरीत कळालं होतं. संगत भाऊ, संगत. वस्तीत राहणं हे चुकीचं नाही. वस्तीत राहून कोणाची संगत करणं हे आपल्यावर आहे. वाईटाची संगत वाईटच आहे भाऊ. आता तो म्हणतो की बाहेरचे लोक, बाहेरचे पोरं इंजिनियर बनायचं स्वप्न बघतात, बाहेर कॉलनीमध्ये राहणारे, ते जर पोरं वस्तीत आले ना तर सगळ्यात पहिलं तेच लोकांना मारायची सुरुवात करते, कारण संगत तशी भेटते ना. बरोबर. संगत वस्तीतलं असं नाही की वस्तीतले पोरं वाईट आहेत, वस्तीतले पोरं लय खोकार आहेत भाऊ. मी तुला सांगतो, वस्तीत राहणं हे चुकीचं नाही, वस्तीत राहणं हे गरजेचं आहे. वस्तीत जो कोणी राहणार त्याला दुनियादारी कळणार, आणि तो भक्कम आणि कठोर आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये राज करणारा होणार. मग त्याला तू कुठेही टाक, म्हणून देव त्याला देत पण नाही, कारण त्याकडे एवढी अक्कल आलेली असते, एवढी शक्ती आलेली असते. मग देव त्याला प्रत्येक वाटेवर, प्रत्येक ह्याच्यावरती ना काहीतरी अडथळा घालतो, त्याला ते होऊ देत नाही. कारण त्याला जर दिलं तर तो त्याच्या दुनियेचा वेताज बादशाह बनून जाणार ना भाऊ. म्हणून वस्तीत राहणं हे पाप नाही, वस्तीत राहणं हे गरजेचं आहे. हा, कायमस्वरूप वस्तीत राहणं हे चुकीचं आहे. तिथून बाहेर पडता आलं पाहिजे. तिथून बाहेर पण पाडता आलं पाहिजे. कारण जे काही नॉलेज आहे ते वस्तीत आहे, त्या पात्रात आहे, त्या चाळीत आहे, त्या गल्लीत आहे, आणि त्या आजूबाजूच्या घरात आहे, आणि आजूबाजू आपल्या वस्तीतल्या पोरांमध्ये,
जे काय आपण संवाद म्हणजे जे काय बोलतो आपण रोजच्या हालचाल, इथं मारलं तिथं मारलं, इथं भांडणं झाले तिथं भांडणं झाले, हे सगळं होतच राहतं वस्तीमध्ये. बरोबर. आणि हे सगळं करता करता दुनियादारीकडं वळतो माणूस. वस्तीत राहणं, अरे कितीतरी लोक आहेत भाऊ असे जे वस्तीमधनं मोठे झालेत, कितीतरी लोक आहेत. बरोबर. वस्ती गुन्हेगार पण तयार करते, वस्ती चांगला पण तयार करते, वस्ती वाईट पण तयार कर, म्हणजे नाही का वाईट पण तयार करते. वस्तीत एक कारण आहे माणसाला तयार करायचं. बरोबर. खरं सांगतो भाऊ मी, नाही का, आता मला असं वाटतं की मोठ्या घरामध्ये राहणारे पोरं नाही का भोंडे असतात भाऊ, ते भोंडेत ते. खरं सांगतो, त्यांना काय वाटतं माहिती आहे का, ते शिकले नाही का, त्यांनी नॉलेज घेतलं, हा ठीक आहे, तुम्ही चांगले पैसे कमवता, चांगल्या ठिकाणी तुम्ही हे करता, पण मला तू सांग, आमच्या सारख्या पोरांचं तुम्ही काहीतरी म्हणजे नाही का जागा हिसकून तुम्ही ते करताय तिकडं, ते चुकीचं आहे ना. सरकारने आम्हाला काही दिलं नाही, आमच्यासाठी काही योजना नाही, काय काय भाऊ पोरांसाठी काहीच नाही. आपण प्रत्येक जणाला दोषी ठरवू शकतो भाव, कारण जोपर्यंत बदल घडत नाही. बरोबर. आणि इथं प्रत्येक जण दोषी आहे भाऊ, कारण इथं बदलच घडत नाही. पण ते आपल्यावरती आहे ना, म्हणजे अरे भाऊ तू मला सांग, तू म्हणतोय आपल्यावरती आहे, ठीक आहे, बदलायचं आपल्यावरती आहे, ठीक आहे, आपण बदलू ना भाऊ, बदलू, पण काहीतरी आहे का नाही सरकार कशासाठी आहे? माणसाला बदलायला ना लय काही गोष्टी लागतात भाऊ. आता मी वस्तीमध्ये राहतो, ठीक आहे, मला कुठल्या गोष्टीचं म्हणजे नाही का हे नाही, मदत नाही, कुठल्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचत नाही, माझ्यापर्यंत नाही. कितीतरी पोर आहेत असे किंवा कामाबद्दल की असे असे स्कीम चालू आहे, इथे इथं जॉब निघलायत तुमच्यासाठी, हे कोण यायला लागले भाऊ, मेट्रो बिट्रो सारखे काम करायला आपल्यासारखे पोरं नाही का? नाही. अरे करणार भाऊ पोरं काम, का नाही करणार भाऊ पोरं काम, ज्याला गरज आहे ते करणार. आणि मी तुला सांगतो 100% ना 80% पोरं पुण्यातले महाराष्ट्रातले काम करू शकतात, पण मग आपले त्यांना त्या फील्डमध्ये येऊनच देत नाही ना, कारण त्यांना वस्त्या ठेवायच्यात. अजून त्यांना जर पैसे भेटले, त्यांचं जर सगळं चलन, त्यांचं जर सगळं चांगलं राहिलं, तर त्यांना ते बघवणार नाही आणि कोणालाच बघवत नाही भाऊ. मग तू मला सांग, या असल्या डेंजर दुनियामध्ये काय ठेवलंय? पण मग जर हिंमत ठेवली भाऊ, फक्त हिंमत. हा ते माहिती आहे, तू मत मांडतोय तुझं. हे ह्या सगळ्या ह्याच्यात तू वाढलास, तू हे केलं, हिपहॉपचं कधी डोक्यात आलं? हिपहॉप हिपहॉप एक कीर्तन आणि मी कीर्तनकार. भाऊ तुला याचा अर्थ कळायला का? हिपहॉप एक कीर्तन आहे आणि मी कीर्तनकार आहे. माझ्यासाठी हिपहॉप एक कीर्तन आहे, भजन आहे. जे देवळातली वाईब आहे ना, जे मग ते वाजतं, मृदुंग वाजतं, टाळ वाजतो, त्याच टाईपचं मी हिपहॉपला माझ्या जीवनामध्ये उतरवलंय नाही का. आणि मला तिथं वाईब येते पहिल्यापासून. 7-8 वर्ष झालं मी त्या नाही का म्हणजे काय म्हणतात त्याला, त्या मैफिलमध्ये आहे मी. तुला कधी सुचलं की आपल्याला हे करता येईल? अरे कसं भाऊ मी लय वाटलं? पहिल्यापासून लिखाण काम करतोय भाऊ, मी लय पहिल्यापासून लिखाण काम म्हणजे नाही का, लिखाण काम माझं चालूच आहे. कोणाचं ऐकून किंवा कसं? नाही कोणाचं भाऊ, आपण कोणाचं नाही ऐकलं भाऊ अजूनपर्यंत. इन्स्पिरेशन कोण? अरे भाऊ कोणच नाही. इन्स्पिरेशन तसलं मला अजून कोण माहिती पण नाही ना. आपण आपल्याला नकोय पण कोण, आणि आपण ना कोणाला ऐकत ना कोणाला बघत ना, आपण कोणाला खेटायला जात ना, आपण आपल्याला कोण भेटायला येत, असा हिशोब ठेवलाय भाऊ नाही का सर. तुला मागाशी पण तेच बोललो मी. कोणा इन्स्पिरेशन भाऊ, कोणाचं इन्स्पिरेशन घ्यायचंय जगायसाठी? आई बापाचं इन्स्पिरेशन घ्या. आणि मी माझ्या आई बापाचं इन्स्पिरेशन घेतो म्हणून मी सगळं काही करू शकतो भाऊ. कोणाचं इन्स्पिरेशन घ्यायचंय लाईफमध्ये? स्वतःचं इन्स्पिरेशन घ्या, स्वतःला बघा की काय तुम्ही, तेव्हा सगळ्या गोष्टी कळन. इन्स्पिरेशन काय नाही भाऊ. कोण कोणाला साथ देत नाही लाईफमध्ये, कोणच नाही. घंटा पण नाही देत भाऊ कोण कोणाला साथ. ज्याला आपण कळतो तोच आपल्यासाठी येतो, बाकी कोण नाही भाऊ. का बरं? आईवडिलांकडून तू काय शिकतो? म्हणजे तू वडिलांचा एक शब्द तू आयुष्यभर लक्षात ठेवला, आयुष्यभर लक्ष दे भाऊ. आणि आईकडून काय शिकलास? आईकडून मी हिंमत आणि संस्कार आणि लढायची टेक्निक आणि बुद्धीचं बळ हे मी आईकडनं शिकलो. आणि आईच माझ्यासाठी
सगळं काही ठरले भाऊ. आणि आईचं माझ्यासाठी सगळं काय आहे. आणि आईच्या खुशीसाठी, आईचे स्वप्न म्हणजे नाही का, आईला काहीतरी असं दाखवण्यासाठी माझी तयारी नाही का भाऊ. मला तिला वाईट नव्हतं दाखवायचं कधी माझ्या लाईफमध्ये नाही का, की तुझा मुलगा वाईट आहे. ती मला वाईट समजतच नाही. तिच्या नजरेत मी चांगलंच आहे. तिने माझं नावच असलं सुंदर ठेवलंय. काय नाव आहे तुझं? सगळ्यांना हिट स्पिरिट म्हणूनच माहिती आहे तू. काय माझं- नाव आहे तुझं नाव? तिने माझं एवढं सुंदर नाव ठेवलं, एवढं सुंदर नाव ठेवलं. तिने माझं नाव असं ठेवलं की ज्या नावाचं नाही का माझ्या लाईफमध्ये एक कनेक्शन आहे. ज्या नावाचं मी म्हणजे नाही का, ज्या नावामुळं मला काही गोष्टी टाळूशे वाटतात, ज्या नावामध्ये शक्ती आहे, ज्या नावामध्ये वाईट गोष्टी नाही करू शकत मी, असं तिने मला नाव दिलं. तिने मला तेव्हाच घडवलं, तिने मला तेव्हाच सगळं काही शिकवलं ज्यावेळेस तिने मला माझं नाव दिलं. माझ्या बापाने माझं नाव ठेवलं प्रकाश म्हणजे उजेड. माझ्या आईने माझं नाव ठेवलं बुद्धम. माझं नाव खरं नाव बुद्धम आहे. मला सगळीकडे बुद्धमच ओळखतात. माझ्या वडिलांचं नाव शाळेत लागतं माझं प्रकाश म्हणून, पण सगळीकडे मला बुद्ध म्हणूनच ओळखतात. तथागत महाकारुणी गौतम बुद्ध. आणि मी त्या गोष्टीला एवढं भीतो ना, त्या नावाला पण एवढं भीतो ना भाऊ, की तुला काही सांगू मी नाही का. आणि त्या नावामुळेच मला कदाचित असं वाटतं की माझ्यासोबत हे सगळं काही दिसतं मला, किंवा नाही का असं काहीतरी सीन आहे. त्या नावाशी जुडलोय का मी. हिट स्पिरिट म्हणजे हिट ऑनर स्पिरिट. स्पिरिट म्हणजे आत्मा, आणि आत्मा म्हणजेच मी. वाईट असू दे चांगलं असू दे, आत्मा सगळीकडे. आत्म्यामुळेच सगळं काय आहे. म्हणून मी स्पिरिट झालो. आणि स्पिरिट झालो ते चांगल्या कामासाठी, वाईट कामासाठी स्पिरिट नाही झालो. ज्या टायमाला वाईट काम होते त्या टायमाला मी वाईटच होतो, पण आता स्पिरिट झालो. पण त्या आईला वाईट वाटलं असेल ना जेव्हा तू जेलमध्ये गेला, तेव्हा तू भांडणं करतो, हे करतो, तेव्हा तू नाही विचार केला आईचा? मग अरे भाऊ आता काय होतंय नाही का, होतं रे भाऊ लाईफ मध्ये. आता कसं माझ्या आईने पण सगळं काय बघितलेलं आहे नाही का. मला तिने कुठल्या गोष्टीमध्ये दुखवलं नाही, आपण पण तिला कुठल्या गोष्टीपासून म्हणजे असं सांगितलं नाही. प्रत्येक गोष्टीपासून आपण तिला लांबच ठेवलं नाही का. वाईट वाटलं असेल कुणाचं, कुठल्या आईला वाईट नाही, पण मी तिच्या पाया पडलो. माझं काम काय आहे, तिच्या पाया पडणं. मी तिच्या पाया पडलो आणि म्हणलो तुला वाईट वाटलंय ना, मी पुढे नाही करणार असं. मला आशीर्वाद दे की मी असलं केलं नाही पाहिजे लाईफमध्ये कधी, आणि मी करणार पण नाही असं. आणि मी ते केलं पण नाही. तिचा आशीर्वाद मला लागला. तिथून पुढे ते बंद केलं? तिथून पुढं मग ते बंद केलं. बाकी मित्र सगळे तसेच आहेत, ते पण चांगलेच आहेत, पण वाघ आहेत ते. काय आहेत मित्र, काय आहेत तुझ्यासाठी? मित्र मित्र सगळेच मित्र तसे नाहीत भाऊ. मग मित्र असावा वणव्यामध्ये गारव्यासारखा. बरं. जय विरू, इमली का बूटा बेरी का पेड, हे गाणे माझे आवडते भाऊ. आणि तसंच मित्र आहे माझ्याजवळ नाही का. बस 2-3 मित्र आणि मी, तीच माझी लाईफ आणि तेच माझा मित्रपणा. आणि तेच आपल्यासाठी त्यांच्याबद्दल व्यक्त होणारं प्रेम, की मित्र लाईफमध्ये असावा, प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देणारा. पण मग असे पण मित्र असतील ना ज्यांनी तुझी नंतर त्यांनी गद्दारी केली किंवा काही ना काहीतरी होतात, सोडून जातात, भांडणं होतात, हा म्हणजे असे पण असतात ना. विषय नंतर वाईट कसा- वाटतं, लय जवळचा मित्र मग नंतर लांब जातो. ऐक ना भाऊ, मित्र कसा असतो माहितीये का. वाईट जाणारा मित्र तुला सांगतो मी कसा असतो. ज्याकडे आपण सगळं काय बोलत असतो ना, ज्याला आपलं सगळं काय माहिती असतो ना भविष्य, तोच लांब जातो. असं झालं तुझ्यासोबत? झालं माझ्यासोबत. आपण सगळं त्याला सांगितलं, सगळं काय A to Z सगळं सांगायचो, सगळं बोलायचो, सगळं काय फिरायचो बिरायचो. अरे मित्रच सोड, भाऊ भावाचा नाही का सीन आहे. का बरं भावाचं? होतं भाऊ सीन नाही का. म्हणजे विश्वास ठेवण्यासारखं कोण नाही का भाऊ. स्वतः आहे भाऊ. स्वतःवरती विश्वास ठेवणं हेच मी शिकलो लाईफ मधनं नाही का. स्वतः तू बघ, तू स्वतःला बघ, स्वतःचे विचार मांड, स्वतः तू काय करतोय काय नाही बघ. झड दुनिया झड. स्वतःकडे पहिलं बघ, दुनिया नंतर बघ. दुनिया तुला दाखवणारच आहे. म्हणजे थोडक्यात भाऊ पण आता सक्का नाही राहिला. मी बघितलं भाऊ, कितीतरी भाऊ आहेत असे जमिनीसाठी भावाचं म्हणतात आहे. जमिनीसाठी भांडणं आहेत बाबा. तुला सांगतो भाऊ, शेतीसाठी भांडणं आहेत, घरासाठी भांडणं आहेत, बायकोसाठी भांडणं आहेत. अरे अरे तुला काय सांगू भाऊ, लय गोष्टी आहेत. नातं कशासाठी राहिलं आजकाल, नातं पण नाही राहिलं भाऊ. का असं वाटतंय? तू सांग ना जरा. मग कशामुळे? तू काय पाहिलंय प्रसंग असा की नातं नात्यासाठी नाही राहिलं?
अशा काय गोष्टी पाहिल्यात तू? नातं टिकून ठेवणं गरजेचं आहे मला असं वाटतं. गोष्टी तर भरपूर काही दुनियामध्ये वाईट घडायला लागले ते नातं टिकून ठेवणं गरजेचं वाच एवढंच मी बोलतो नाही का या तुझ्या प्रश्नावरती की नातं टिकून ठेवा. नातं कामाला येतं. शेवटी नातंच नातेकडे येतं. मग ते कुठलंही नातं असू दे, प्रेमाचं नातं असू दे, वापस तुला सांगतो मैत्रीचं नातं असू दे, आईचं, बापाचं, घराचं, सगळ्यांचं नातं असू म्हणजे नाही का असू दे भाऊ. ते जपून ठेवा. त्याच्यामध्ये पैसा नका आणू, त्याच्यामध्ये लोभ नका आणू, त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी आणू नका. ते पवित्र ठेवा, निर्मळ ठेवा. जायचं तर सगळ्यांना शेवटी सगळ्यांना जायचंच आहे, मारायचं तर सगळ्यांना ते तर एक लय मोठा प्रश्न आहे आणि ते एक सत्य आहे. मग असं जागा ज्यासाठी तुम्ही आलेत, ज्यासाठी तुम्ही माणूस म्हणून आलेत तसं जागा ना, चांगलं जागा ना. तू वस्तीत राहायचा, हम्म. मग तिथं काय म्हणतात त्याला, तू म्हटलं की व्यसन वगैरे करायचा, हम्म. मग ते का सोडलं? व्यसन भाऊ, व्यसन नाही ना राव, व्यसन नाही करत मी आता. कारण की रॅपर म्हणलं की व्यसन आलीच, म्हणजे मग ते गांजा आला, हे मग आलं, एक ते माझं आलं. गाणं आहे भाऊ नाही का, केले कर्म छान ठेवला आत्मा घाण, फरक पडत नाही मला मी एकटा छान, न मेरी कोई जान न मेरी पहिचान मैं बेईजान. हिंदीमध्ये पण स्पीच करतो नाही का आपण. वापस एक माझे एक रील्स व्हायरल झालेले इंस्टावरती, काहीतरी असंच होतं, आवड मला गायची गायछाप खायची, जीवन मरण एकदाच आपला विषय या जीवनामध्ये दोनदाच, जीवन मरण एकदाच आपला विषय या जीवनामध्ये दोनदा, जीवन आणि मरण हे दोनच विषय आहेत आपल्यामध्ये, जीवन मरण एकदाच आपला विषय या जीवनामध्ये दोनदाच, करने का कामकाज 100 साल उम्र फिर होने वाला लांब पास, बचपन में काम पास, कर्कटक खोडरबड कैची, लाईफ मध्ये मग पोरगी येते, मग झडरेली व्हायची, मग ती रुसती फुगती, ती येडी झवी नेहमी फुगायची, मोठे स्वप्न बघतो नेहमी व्हायची, आवड मला गायची गायछाप खायची. गाईच्या वरतीच गाणं लिहिलं का तू? व्यसन तेवढं एकच भाऊ आपल्याला, म्हणजे गायच्या वरती गाणं नाही भाऊ हा, हे गाणं लाईफ वरती आहे, पण मला जे आवडतं मी ते सांगितलं नाही का त्यामध्ये. बरं. मग हे असं काय गरजेचं असतं का रे रॅप करताना हे गांजा पिलाच पाहिजे किंवा काय, असं लय जण म्हणतात नाही रे, ट्रिप बसती मग ते ते पिऊन पण मग लय भारी सुचतं, असं तुला वाटतं? कसली ट्रीप, काय ट्रीप, कॉन्सन्ट्रेट करून लिहिता कसलं कॉन्सन्ट्रेट, काय कॉन्सन्ट्रेट. अरे भाऊ जर तुला शुद्धीवर राहून जर तुला कॉन्सन्ट्रेट येत नाही, काय म्हणतात त्याला, काय भाऊ ते? कॉन्सन्ट्रेट हा, करता ते. येत नाही, गाणं लिहिता येत नाही. लिहिता येत नाही, मग देवाने तुला बुद्धी दिलीच नसेल, तुझ्या डोक्यामध्ये गांजा आणि ड्रग्स आणि सगळं तेच भरून तुला पाठवलं असतं ना. दिमाग का दिलंय तुला, IQ ब्रेन कशासाठी दिलंय, त्याचा वापर कर. त्याच्यामध्ये गांजा, ड्रग्स, पावडर, कोकीन, गारदा, MD, बिड्या, सिगरेट, विमल, नको टासू, गायछाप खा. गायछाप खा, काय नाही, गायछाप खा, गायछाप तुझ्या उपयोगी येईल. काय नाही भाऊ, गायछाप, अरे ते गाईचं मी पण कॅन्सर होतो ना. गायछापने कॅन्सर नाही होतो भाऊ, गायछाप खाल्ल्यावर डॅन्सर होतो. मी होतो. बेकार. ते थोडक्यात आम्ही काय प्रमोट नाही करत आहे, काय यो. खाऊ नका, खाऊ नंतर नका म्हणजे असा सीन नाही, खाऊ नका, व्यसन हे वाईट आहे आणि कुठलंच व्यसन नाही केलं पाहिजे नाही का. अल्कोहोल, ड्रग्स, कोकेन, गांजा जेवढं पण आहे, बिड्या काड्या तुम्ही पिऊ नका. तुम्ही शार्प राहा, शुद्धीत राहा आणि चांगले राहा. एवढंच, व्यसनाच्या आरी जाऊ नका, कारण व्यसन हे वाईट आहे आणि भरपूर वाईट आहे. सगळं चाललं होतं. आता पण मध्ये एक गाणं आलं ह्याचं DKचं, त्याच्यावरती पण स्ट्राईक भेटला आणि ते पण गाणं गेलं. ते काहीतरी त्यांनी सॅम्पल घेतलं होतं दुसरं, असं काहीतरी कॉन्ट्रोवर्सी झाली. सेम तुझं की टेन्शन गाणं हिट झालं आणि त्या अचानक एक दिवस तुला फोन येतो की कॉपीराईट पडलाय आणि ते गाणं पण डिलीट होऊन जातं, ज्याच्यावरती तुला थोडेफार पैसे काही कडून मिळत होते. काय झालं असं, काय विषय झाला तो? टेन्शन गाणं का डिलीट झालं? विषय कसा झाला भाऊ, माझा एक मित्र आहे नाही का, कुणाल म्हणून, म्हणजे आपल्या इथेच राहत होतो. तर म्हणजे आपल्यासोबत असतो नाही का फील्डमध्ये, कारण तो फोटोग्राफर आहे नाही का. मला काय वाटलं तर मी त्याशी बोलतो नाही का, कारण आर्टिस्टला चांगलं ओळखू शकतो नाही का. तर मग विषय काय झालं, एकदा तो मला काय म्हणला, आपल्याला जायचंय ताडेवाला रोडला नाही का. मग म्हणलं जाऊ ना, म्हणलं नाही का, आपण त्यासोबत निघतो नाही का कुठं पण, काही सीन नाही, आपला भरोसेचा मुलगा आहे नाही का, चांगला मुलगा आहे तो. गेलो, मग तो म्हणला अरे गाण्याबद्दल काहीतरी डील आली नाही का, टेन्शन गाण्याबद्दल. मी म्हणलं जाऊन बघू तरी कोण घेऊन आले डील बिल नाही का सीन. मी गेलो ताडेवाला रोड मध्ये गेलो, MN मयूर निकोर्डे नाही का, आला तिकडे, आलं थांबलो,
एम एन म्हणजे मोठा आहे तो. कोण? एम एन म्हणजे कोणी मोठा आहे का? हा एम मयूर निकोर्डे. हम्म. संबंधाचा मॅनेजर. हा हा, बरोबर आलं तो. लक्षात. हा. तो आला. तर मला म्हणला की असा विषय झालाय की टेन्शन गाणं जी बीट वापरली त्याच्यावरती ऍक्शन घेतली. म्हणलं कोणी घेतली रे बाबा? मला म्हणतो की युनिव्हर्सल वाला आहे ना त्याने ऍक्शन घेतली. म्हणलं तुला कोणी सांगितलं? तर मला म्हणतो की डेव्ह जेम्स मधला एक जण आहे यश म्हणून, कोणतरी यश, त्यासोबत माझं बोलणं झालंय. तर ते स्ट्राईक पडू शकतं कधी पण नाही का त्याच्यावरती. तर मी म्हणलं भाऊ कसं आहे माहिती आहे का सीन, पहिली गोष्ट तर मी इथं आलोय का कारण मला असं सांगितलं गेलं की गाण्याबद्दल काहीतरी डिस्कस करायचं आपल्याला, गाणं आपलं, ते कारण सांगून त्याने मला तिकडे बोलवलं हे कारण सांगायला. की तुझं गाणं आता डिलीट होऊ शकतं स्ट्राईक पडू शकतं. समजतंय का भाऊ? तू समजतंय? मग तिथे तसा सीन झाला. तर मी म्हणलं भाऊ, म्हणलं बघ लावू दे ना स्ट्राईक, तुला लाव म्हणलं नाही का, मी गाणं देतच नाही म्हणलं कोणाला. म्हणलं तुला कोणी सांगितलं? त्याला फोन लाव म्हणलं पहिले इथं. मग त्याने काय केलं, फोन लावलं त्याला. म्हणलं आम्ही फोन लावतो. मी त्यासोबत बोललो तेव्हा माझ्यासोबत हिंदीमध्ये बोलतोय. हॅलो क्या हो गया? मी म्हणलं हिट स्पिरिट बात कर रहा मैं. म्हणलं हा बोलो ना. तर मी म्हणलं क्या हो गई सर, सरच बोलला मी त्याला, क्या हो गई सर नाही का, गाने का सीन हो रहा, कॉपीराइट आ रहा. हाँ वो गाने का सीन हो रहा, वो हमारे पास राइट्स है उसकी. वो जो गाना तुमने मेलोडी डाला है, यूज करा है, वो हमारा गाना है, यूनिवर्सल म्यूजिक पे वो है गाना. मैं बोला सर ऐसा है क्या? ठीक है बोला, है तुम्हारा तो मैं तो गाना दे नहीं सकता तुमको, तुमको जो करने का तुम करो, तुमको स्ट्राइक लगाने का तुम स्ट्राइक लगाओ. ठीक आहे. मग मी असं फोन देतच होतो त्याला एम एनला. माझ्या कानात एक हेडफोन होतं, त्या कानात एक हेडफोन होतं. ठीक आहे. तर मग तो काय म्हणला की क्या हो गया, दे रे की नाही गाणं, किती में हो गया. असं मी ते ऐकलं, मी कॉट केलं. माझे कान लय शार्प आहे भाव, माझे डोळे कान माझे तोंड लय शार्प आहे भाव. मग त्यांनी तुला थोडक्यात ऐकतो बोलला की देतोय का नाही हा मी गाणं तो? ऐकलं ते. मी म्हणलं याला का बोलतोय ह्यो, आणि ह्यो माझ्या पैसे का आलंय, आणि मला गाण्याबद्दल काय सांगतोय नाही का. मी म्हणलं अरे काय सीन आहे नाही का, म्हणलं काहीतरी रॉंग चालू आहे. मग मी उठलो, म्हणलं भाऊ बघ मी तर काही गाणं देणार नाही नाही का, माझं स्ट्राईक लागणार नाही. मी वायडी सोबत बोलून घेतो, वायडीला सांगतो की असं असं बाबा बीटचं झालंय विषय, तर बघ नाही का बीट हे कर नाही का. तो मला म्हणतोय की जर तुला बीट घ्यायची असेल तर तुला त्यांना पैसे द्यायला लागेल 2-1 करोड रुपये. किती? 2 करोड? 2 करोड रुपये मला म्हणतात ते. अरे मी परेशान झालो भाऊ नाही का. म्हणलं 2 करोड रुपये कुठून देऊ मी त्यांना. म्हणलं भाऊ बघ मी तर गाणं काही कुणाला देणार नाही भाऊ, तुम्ही मारा स्ट्राईक, मारायची ना स्ट्राईक मारा. म्हणलं आपल्या मागं देव आहे म्हणलं, आणि आपल्या मागं आपलं खारं पाणी, आपल्याला माहिती नव्हतं काय सीन होणार आहे काय नाही. आणि मी त्या एमएलला पण म्हणलं अरे बाबा तू कोण आहे मला बोलतोय, तू कसं काय माझ्यापर्यंत पोहोचतोय नाही का. पण त्यांनी चांगल्यासाठी की बोलवलं होतं का तुला, की थोडक्यात? चांगल्यासाठी भाऊ, कसं काय बोलवणार भाऊ, कोण असं बोलू नाही शकत ना कोणाला. की तुझ्या गाण्यावर स्ट्राईक पडणार? गाण्याबद्दलच बोलतोय ना भाऊ तू, असं नाही बोलत आहे ना. भेटायला बोलवलंय, चहा बी प्यायला बोलवलंय, काहीतरी हा भाऊ असा असा विषय, त्यासाठी नाही बोलत आहे ना तो स्ट्राईक बद्दल बोलतोय डायरेक्ट. आता मी तुझ्याकडे आलो, तुला म्हणलं भाऊ तुझे स्टुडिओ बंद करून टाक, तुझ्या स्टुडिओची जागा दुसऱ्यांचीच आहे, तू सगळं क्लिअर केलंय, सगळं काही फॉर्म्युला सगळं काही क्लिअर केलंय, पण कुठल्या तरी गोष्टीमुळे तुझी जागा चालली आहे. तू काय म्हणणार त्याला, अरे माझ्याकडे सगळं क्लिअर आहे, आणि तू कोण आहे मी तुला ओळखतच नाही, तू काय घेऊन आलाय माझ्याकडे कागदपत्र. बोलणार का नाही भाऊ, बोलणार का नाही. तुझं माझं पहिलं कधी भेटणं नाही, मी तुला कधी बोललं नाही, किंवा तुला माझ्याबद्दल काही माहिती नाही. मग त्यांनी काय ऑफर दिली की नाही तुला, की तू समजा 2 करोड होते त्यापेक्षा मग तू गाणं आम्हाला दे, असं काय बोलला होता का तो? मग झालेलं ना गाणं, पण माझ्यापर्यंत नाही येऊन देत होते भाव सीन, समजतोय का असं सीन. मग आपण शाना राहतोय पहिल्यापासूनच. मग ते गाणं त्याच्यामुळे डिलीट झालं? हा मग मला म्हणला 2 दिवसानंतर होऊन जाईल. म्हणलं भाऊ बघ नाही का काहीतरी कर, राव नको स्ट्राईक करू नाही का, मेहनत राव माझी नाही का त्या मागं, मेहनतीने केले. म्हणलं बघ नाही का आता तुझी ओळख बिळख आहे सगळीकडे, बघ नाही का काही सीन होता असेल तर. म्हणलं हा ठीक आहे ठीक आहे म्हणलं.
मग चालू राहिलं दुसऱ्या हप्त्यामध्ये 2-3 हप्त्यामध्ये डायरेक्ट मी झोपलोय मस्त पद्धतमध्ये घरामध्ये झोपलोय मी. तेवढ्यात एक मित्र आला माझा, तो सॅगी आला, गाणं वाजवत होतो, जुने गाणे वाजवत होता आणि मला माहिती होतं येतो घरामध्ये नाही का, आवाज येतो मला, आले मी झोपलोच होतो निवांत. आला माझ्या शेजारी बसला, मला म्हणलं रुक जरा अबे टेन्शन गाणं लागायचं. टेन्शन त्याने गाणं प्ले केलं. मग म्हणलं ए अरे हिटलर उठ बोलला नाही क्या, गाणं दिकरा नाही तेरा. मी उठलो, म्हणलं लाव जरा, म्हणलं त्याला नाव बिव नसन टाकतात नाही, म्हणलं अरे प्लेलिस्टलाच गाणं होतं आपल्या, कुठे गेलं. मग मी टाईप केलं, मग गाणं बघतोय, गाणं नाही. 3 गाणं दिसायला लागले ते माझे सगळे हिटवाले. म्हणलं असा विषय काय. मग मी काय केलं, फोन मला कळलं की काय सीन झाले काय नाही नाही का. मग मी फोन पहिलं चार्जिंगला लावलं, 2-3% चार्जिंग होती माझ्या फोनमध्ये. मी फोन चार्जिंगला लावला, फ्रेश बीच झालो, मी फोन चार्जिंगवरनं काढला. मग नंतर YT उघडलं, YT उघडून बघतोय ते गाणं डायरेक्ट कॉपीराईट, माझं अर्निंग पण थांबलंय आणि माझं मॉनिटायझेशन पण थांबलंय नाही का. मी म्हणलं हे चुकीचं केलं नाही का. ना मला मेल आला युनिव्हर्सल वाल्यांचा, ना डेफ वाल्यांचा मेल आला, ना कुणाचं काय डायरेक्ट आर्टिस्टला डायरेक्ट. मग मला असं वाटणारच ना भाऊ की डायरेक्ट आर्टिस्टला दाबायचा विषय चालू आहे. काही तुला स्ट्राईकचं काही नोटीस नाही? मला काहीच नोटीस नाही, मला काहीच संवाद नाही युनिव्हर्सल वाल्यांचा, काहीच मला मेल नाही, काहीच नाही. माझी मेहनत आहे भाऊ, मी केले, त्याचं मला भेटलंच पाहिजे ना भाऊ. आता मी काय केले दुसरा नुसका. मग म्हणलं तुम्ही मला जर तुम्हाला गाणं द्यायचं नाही का सीन, मी काय करतो, बीटच माझी वेगळी करतो, बीट काढून टाकतो मी, परत ते ऑडिओ काढून माझ्या गाण्याला टाकतो मी, मस्त पॉवरवाला पद्धतवालं एकदम गाणं देतो. तुम्ही ते जे थांबवलंय सगळं माझं तेवढं तुम्ही थांबवा, तसं मेल त्यांना केलंय मी नाही का. पण मग तुला असं वाटत नाही का ते सगळ्या गोष्टी होतात, ते प्रत्येक आर्टिस्ट सोबत थोडं काही ना काहीतरी असं व्हायला लागले? अरे भाऊ तू मला सांग, तू है वही दिल ने जिसे अपना कहा, हे गाणं ना व्हिडिओ सकट, ऑडिओ सकट, DJ सकट, साऊंड चेक सकट, युट्यूब वरती एवढे मी थकलो. कोणी सोडले, त्यांच्यावरती स्ट्राईक नाही, माझ्यावरती स्ट्राईक का. तुझं चालत होतं ना गाणं, त्यातून त्यांना पैसे मिळणार होते ना, म्हणजे त्यांना अरे भाऊ माझं गाणं तर सोड, तिथं 150 200 मिलियन खाल्ले ते गाण्याने, तिथं स्ट्राईक नाही, माझ्याकडे स्ट्राईक का. कारण मी आर्टिस्ट आहे भाऊ, मी रिअल आहे, ओजी आहे मी जे देतोय ते गाणं नाही देऊ शकत. गाणं प्रेम दाखवू शकतो मी, रिअलिटी दाखवतोय, ते नाही पटत आहे भाऊ. आणि ते तुला मग असं हे झाल्यावर असं वाटलं नाही की कुठेतरी आपण कुठल्या तरी लेबलला साईन होऊ, गली गँग झालं तुझ्या तर त्या, मी पाहिलं गली गँगचा एक स्टोरीज टाकली तू की त्यांनी ऑफर आली आणि नॉट इंटरेस्टेड म्हणून तू टाकले, का बरं असं? तुला तिथून पैसे कमवायचे चान्स मिळतील ना. अरे भाऊ पैसे कोणाला पाहिजे नाही, मी तुला पहिलेच सांगितलं पैसे नाही पाहिजे ना भाऊ. मी स्टोरी का टाकली माहिती, नॉट इंटरेस्टेड का म्हणलं माहिती का भाऊ मी, कारण मला त्यांच्यासोबत काम नव्हतं करायचं नाही का. म्हणजे असं सीन नाही की माझं त्यांचं काय वाईट आहे, तुम्ही करा नाही का, काही सीन नाही. पण मी पुण्यामध्ये राहतो, मला पुण्याला प्रेझेंट करायचं नाही का, म्हणून मी त्यांच्यासोबत म्हणलं मला नाही करायचं. आणि मी ते हायलाईटला काय ठेवले, कारण पुण्यामधल्या प्रत्येक आर्टिस्टने लगेच भेटतंय, लगेच घुसू नका, तुम्ही पहिले बघा काय सीन आहे काय सीन नाही. तुम्ही बघा तेव्हा तुम्हाला कळन, जेव्हा तुम्हाला वाटन तेव्हा तुम्हाला मिळन. तुम्ही पळू नका नाही का बोलतेच, कारण इथे सगळीकडे स्कॅम चालू आहे आणि लय मोठा स्कॅम चालू आहे. आर्टिस्टच्या मागे तर लय मोठा स्कॅम चालू आहे. तुला सांगतोय ना भाऊ, 150-200 गाणे टाकलेत लोकांनी, तू हे वय. मी तर फक्त मेलेडी यूज केले, ड्रम्स पण माझे वेगळेत, बूम बॅप पण वेगळे, तरी पण माझ्यावरती ऍक्शन घेतात ते डायरेक्ट. मला नाव येते युनिव्हर्सल म्युझिक, तुम्हाला कॉपीराईट टाकलंय, माझ्या तर कपाळातच गोट आहे. मी तर मला माहित पण नव्हतं एवढी मोठी कंपनी आहे ती. मी म्हणलं यांच्यापर्यंत मी पोहोचतोय म्हणल्यावरती मी ब्रँड आहे, समजते का भाऊ. मग तुला आता इंडिपेंडेंटच करायचं, म्हणजे एमईवे बनताय जसं त्यांनी स्वतःच चालू केलं? नाही ना भाऊ, तसं नाही करायचं मला, इंडिपेंडेंट नाही करायचं भाऊ मला. मी मदत घेणार पण थोडीच घेणार, जास्त नको, थोडीच घेणार. बाकी सगळं मला माझ्या हिमतीवर करायचंय, म्हणून आपण कोणामध्ये जात नाही भाऊ, असं सीन आहे. काय आहेत आता पुढचे येणारे ट्रॅक कुठले त्यातलं कुठलं तरी ऐकवता आलं तर एक होऊन जाऊ दे. नको करू टाइम आणि टाइमाची खोटी, टाइम माझा महत्वाचा, जिंदगी छोटी. नको करू टाइम आणि टाइमाची खोटी, टाइम माझा महत्वाचा, जिंदगी छोटी. जिंदगी महत्वाची, महत्वाचं कोण नाही, सरकवतं सगळे सरसकट जे फुकटान पंक्तीला पहिले. वा,
आयटम वन सामानाचा शोक मला येत नाही, झोप मला जमत नाही, जोक मला अंधारात जिंदगाने उजेडाचा शोध मला, सिक्स ॲपला खंगरी नाही ढेरीवाला पोट मला, लावू नका वोट मला, राजकारण जमलं नाही तरी सुद्धा वोट मला, गरिबीत लय जगलो लय झिजलो, आता हवा थाट मला, मिळवायची वाट चला आता करा कॉट मला, भिंतीचे स्वप्न पण नशिबात पोट माळा, करणारे मी बंगला नाही म्हणती झोप मला, येत नव्हती झोप मला, मेंदू माझा सांगतोय मोठे मोठे शोक तुला, लाईफ पाहिजे पिसा आणि पॉश मला, पॉम पॉम चालू रस्त्यावर गाडी माझी भोर भोर, निवांत चाललोय मी दूर गाडी ते शॉटी समोर पैशाची पेटी आणि सगळीकडे नूर नूर, वरती चंद्रमा व्हाईट होती मून लाईट, तारेशी तारे पण होते फुल ब्राईट, बसवलं पुढे तिला दिले एक राईट, हिटलरची शॉटी फुल ऑन नाईट. वा आणि जे फाचडी करतात त्यांच्यासाठी पण बोललो भाऊ मी, काय महफिल में कौन करता खबरी तेरी शाने होरी बकरी तेरी करता कैसे पकडी मेरे पीछे बांधता मकडी, कान तेरे तेच करता येतो तुला झापडी, वर्गात जायचं होतं भेटली ब तुकडी, हातावरती छडी खाऊन नंतर की छिडे खाऊन दाप्तरात सुकडी, जीवनाची लपडी गरिबाची झोपडी, खरं तिथं लपडी आणि खरं तिथं लपडी. आणि आता जे तुझे 3 ट्रॅक आहेत तरी पण आता युट्यूबला ते पण होऊन जाऊ ना लोकांनी ज्यांनी ऐकलं नसेल त्यांच्यासाठी. आता जे आहे एक प्रेम असे गाणं, एक मला माझा असं प्रेम पाहिजे कमी जास्त गेम पाहिजे, प्रेम नको हलकत त्यात दम पाहिजे, प्रेम पाहिजे कमी जास्त गम पाहिजे, पोरी पाहिजे जास्त जबरदस्त वाला सीन पाहिजे, एकटी नको सोबत अख्खी टीम पाहिजे, ओढ मग नाही पीठ तिला जिन पाहिजे, एक नाही जमत तिला 3 पाहिजे, काय पॅक मला दुसरी कोण नको, पीसवाली शांती नको, जीन्सवाली आंटी नको, वाजणारी घंटी नको, जिला मी पाहिजे बंटी नको, माझा फक्त घ्यायला पाहिजे, माझा भाव माझा 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 लय चांगला पॉट झालाय तो विषय, मी माझ्या बद्दल बोललोय नाही का, माझं फक्त घ्यायला पाहिजे, नारळ पाणी प्यायला पाहिजे, पिल्यानंतर द्यायला पाहिजे, पप्पी पाहिजे ना भाऊ मला, किस गोड गोड होटांवर आली किस द्यायला आली पाहिजे एका फोनवर, नजर पाहिजे शार्प तिची बुद्धी चपळ, ती बाहेरून काटेरी नातून कमळ, नखरेवाली चालणार नाही भटकू पण नको जवळ, लांबूनच रास्ता काढ कणकण निघ रस्त्यावर, रास्ता फक्त तिच्यासाठी जी असणार साडीवर, बसणार पटेलीत हिटलरच्या गाडीवर, रुबाबात शानदार, चमकणार दोघं पण जरी आजूबाजू अंधार, खाणं पिणं आमदार मी नको, मला ती पाहिजे आमदार मी तिचा कामगार. असं काहीतरी आहेत नाही का, माझी पब्लिक आहे त्यांच्यासाठी मी गाणं दिलं नाही का, ज्यांना खरंच प्रेमासाठी म्हणजे एक वेगळीच फिलिंग असते नाही का भाऊ, त्यासाठी गाणं तयार करतो मी. जेवढे पण माझे ऑडियन्स आहेत ना त्यांच्याशी जेव्हा बोलतो ना मी, जेव्हा त्यांचे कमेंट वाचतो त्यावरतीच मी देतोय नाही त्यांना काय पाहिजे नाही आणि काय ते नाही. दुसरं जे त्याचं नाव विसरलो मी, टेलिफोन टेलिफोन आला 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 फोन आला, नाव झालं माझं मला फोन आला, मुजरा करतोय आता लोनवाला, ओळखत नव्हता आधी कोण मला, सीन माझ्या सोबत रोज घडत होता घाणवाला, कामातून पळवते कामवाला, आता भेटायला बोलवते डॉन मला, ओळखत नव्हता आधी डॉन मला, आता नडू नका अजिबात कोण मला, शॉर्ट पण बसनले घाणवाला, मी करतोय काय नसतं ध्यान मला, धनधन भनभन माझ्या लाईफचा आणि माझं एक भयानक संबंध, जरी गरीब माझी झोपडी पण चतुर माझी खोपडी, नियंत्रणात आणण्यासाठी घेतो मारून झापडी, हिंमत माझी जुटून ठेवतो जपून ठेवतो लपून, माझे गुन्हेगारी टिपून ठेवतो चौकीदार फाईल, माझे घरून बघतो चेहरा उठून, आणतो कानपट्टी पहिली माझ्या कानाखारी, कानपट्टा गरगरीत आपूज बघून थरथरीत, भांडणं झाले घोरपडीत, बुक करावला बरगडीत, चौकीत जामा धडधडीत. असे माझे वर्ड्स आहेत जे सगळ्यात युनिक आहेत आणि जे सगळ्यात वेगळे आहेत, म्हणून आपण वेगळे, म्हणून आपण स्पिरिट आहे, म्हणूनच ऑड पॉड वरती वेगळं आहे. भाऊ नाही का ते असतं ना ऑड मॅन आउट, इंजिनियर सगळेच असतात, आपण पण जरा ऑड आहे म्हणून ऑड इंजिनियर, तू पण वाडी वेस. मला तुम्हाला कशी सांगता सांगितलं की तू जेलमध्ये पण गेलता, काय एक्सपिरियन्स होता रे जेलमध्ये? जेलमध्ये भाऊ काय लाईफ आहे तिथली? जेलमध्ये काय लाईफ नाहीच म्हणजे तिथं पण तरी विषय संपला भाऊ तिथलंच नाही का, काय कसं असतंय जीवन तिथलं? जीवन म्हणजे एका कमरेत झोपायचं नाही का, ते कसे लोक पोरं म्हणजे डेंजर सीन आहे नाही का तिथला, एका ह्याच्यामध्ये झोपायचं, जेवण बिवण कुठे एरवडेत होता? यामध्ये जेवण बिवण, मग नाही का ते जेवण तसलं काय असतं जेवायला? जेवायला डाळ भात पुरी म्हणजे असं असतं, कधी कधी चिकन येतं शनिवारी, काय सांगतो? चिकन बिकन भेटतं? मग भेटतं ना भाऊ. आणि मग तुला सांगतो आंघोळी बिंगोळीची सोय असते, पण कसं आहे माहितीये का तिथं जे आपण पाप केलंय ना त्याची सजा काय असते ना ते जेलमध्ये गेल्यावरती कळतं भाऊ, आणि ती खरंच सजा आहे. का पण मग तू जेवायला एवढं भारी असते, वाईट काय? वाईट काय म्हणजे भाव, वाईट म्हणजे बाहेरच्या आपल्याला दिसत नाही, काय बघू नाही शकत भाऊ आपण. आता एखाद्या रूम मध्ये आपण किती दिवस राहणार नाही का, म्हणजे काहीतरी म्हणजे जेल कशासाठी आहे माहितीये का भाऊ? जेल शिक्षा देण्यासाठी नाही, जेल विचार करा तुम्ही एका कमरेमध्ये राहून की तुम्ही काय केले,
म्हणजे आत्म्याला त्रास देण्यासाठी जेल बनलंय मी असं सांगू शकतो. माझा एक्सपिरियन्स ज्यावेळेस मी होतो त्यावेळेस मी लय विचार केला, मग मी कुठेतरी सुधारलो. आणि सुधारण्यासाठी जेल आहे आणि तो त्रास सुधारण्यासाठीच आहे. जेल काही वाईट नाही आहे, पण जेलमध्ये जाऊ नका, काही वाईट काम करू नका, नाही का. जेल चांगलं नाही, भरपूर वाईट आहे, भरपूर वाईट शिक्षा आहे तिथली, भरपूर वाईट म्हणजे एक नरकामध्ये गेल्यासारखा अनुभव आहे तो. या स्वर्गामध्ये फील नका करू, स्वर्ग म्हणजे ही पृथ्वी. लय मारतात का रे, लय तिथे आतमध्ये गेल्यावर हम्म? पोलीस वगैरे लय मारतात जेलमध्ये? नाही पोलिस मारत नाही, आपण चांगलं राहिलो कशाला मारेन पण पोलीस. मग तिथले कैदी आजूबाजूचे जे आलेले आहेत होते असे. ना, म्हणजे अशी भांडणं, म्हणजे कोण अपोजिट बिपोजिट आलं, म्हणजे कोणासोबत काय भांडणं असली, कोणासोबत काय भांडणं, ते जर त्यांची जर धडक झाली तर मग होतात ना भांडणं. मग असे भांडणं होतात की मग डायरेक्ट दुसऱ्या रूम मध्ये घेऊन जातात त्यांना, बिशी म्हणजे मारतात बिरतात. मग त्यांना मग जर लयच भांडणं झाली, जर डोकं बिकं फोडलंय, जर म्हणजे नाही का कोणाचा प्रयत्न केलाय, नाही का, मग त्यांना डायरेक्ट वेगळ्या रूम मध्ये टाकतात. ते म्हणजे अंडरसेल मध्ये जात नाही कोण जास्त तर. का असतं अंड असेल? म्हणजे ते वेगळंच असतं, टॉर्चर असतं, म्हणजे वेगळंच एक रूम असतो. मी तर तिथे गेलो नाही भाऊ अजून, पण मला माहिती आहे त्या गोष्टीची, नाही का, की असतो असा एक रूम, तिथे त्याला टाकतात, नाही का, म्हणजे त्याचं एक वेगळंच करून टाकतात सीन. तू किती दिवस होता? मी 4 महिने होतो भाऊ. कसे होते मग 4 महिन्यात? मग काय रुटीन काय असायचं? रुटीन सकाळी उठायचं, ब्रश करायचा, आंघोळीला जायचं, टाक्या असतात मोठ्या मोठ्या, सगळे पोरं आंघोळ करत असतात, बादली बुडवायची, साबण लावायचा, सगळे पोरच असतात, बादली बुडवायची, साबण लावायचा, पाणी घ्यायचं, आंघोळ करायचं, चपात्या येतात, चपात्या घ्यायच्या जेवढ्या लागतात तेवढ्या, डाळ असते, भाताचं पातेलं असतं, भात मागून घ्यायचा, डाळ मागून घ्यायचं, जेवायचं पद्धत मध्ये, बसायचं निवांत मध्ये, जेवण बिवण झालं की डायरेक्ट आतमध्ये. काहीच नाही काम काय आतमध्ये? काय ज्यांना काम करायची इच्छा आहे तेच निवडतात पोलिस, ज्यांना नाही का चांगलं वाटतात, नाही का, मग त्यांना कामाला शेती साईडला शेती बीती करायला लावतात. मग त्याच्यामधनं इन्कम काय भेटते ते त्यांना, म्हणजे नाही का, आणि बाकीचे तिथंच? बाकीचे तिथंच असतात. मग अरे भाव असले डेंजर आहेत ना विषय, मी तुला सांगतोय, मी बघितलेले अख्खं, म्हणजे नाही का हे फोनचं शोरूमच अख्खे एकट्याने गायब करून टाकले, अख्खं शोरूम आणि आयफोन सगळे 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 फोन चोरलेत त्यांनी, सगळे A to Z. म्हणजे असे पण असे कैदी आहेत, म्हणजे नाही का, असे क्राईम आहेत डेंजरवाले, म्हणजे चोरटे, लय डेंजर विषय. कोण मर्डर, कोण हाफ मर्डर, कोणी 300, लय मारामारी. तो रस्ता चांगला नाही रे भाऊ, तो रस्ता चांगला नाही, ते जिंदगी चांगली नाही भाऊ, खरंच सांगतो मी. ती जिंदगी कधी चांगली आहे माहितीये का, जाऊ तुझ्याकडे सगळं काही आहे असं प्रत्येक गुन्हेगार म्हणतो, प्रत्येक गुन्हेगार आणि प्रत्येक भाईगिरी तेव्हाच करतो जेव्हा त्याच्यापाशी सगळं काय असतं, आणि भाई तिथंच मरतो जेव्हा त्याच्याकडनं सगळं काही जातं. मग भाईला कोण पण येऊन मारून जातं, पण भाईचा दबदबा कायम राहिलाच पाहिजे, म्हणून भाई अजून गुन्हे करतो. मग तेच टिकवण्यासाठी मग कोणतरी नवीन येतो, मग त्याला साईडला करतो तो. आणि हा सगळा सीन वेगळा आहे, काय नाही भाऊ त्याच्यामध्ये. सुखाने 2 घास खायचे, सुखाने राहायचं, हे मला कळलं, म्हणून मी तिथून पळालो. बेकार आहे हा सीन, ह्याच्याबद्दल कोण काय बोलत नाही कधी, म्हणून तुला एकदा विचारावं म्हणलं की जे तिथं का नाही गेलं पाहिजे हे लोकांना कळेल, ते ज्यांना वाटतंय तिथं की- मानाची शिक्षा आहे भाऊ, तिथं प्याण्याची शिक्षा आहे भाऊ, कलम आहे, कायदा आहे, कानून कायदा भाऊ तुम्ही लावलंय इथं बाबांचं कानून कायदा. काय आहे, कारण की जर पोरांना तेच नसतं असतं ना भाऊ, आज कानून कायदा, तर कोणी पण कोणाला पण मारलं असतं, कोणी पण कोणासोबत पण काही पण केलं असतं, म्हणजे वाईट सगळीकडे वाईट वाईट गोष्टी असल्या असत्या. लोकशाही बाबासाहेबांनी दिली, आज लोकशाही बाबासाहेबांनी दिली, पण त्याच्यामध्ये पण रूल्स ठेवले, ते टप्पे ठेवले, ते त्याच्यामध्ये पण स्टँडर्डपणा ठेवलाय, त्याच्यामध्ये पण वागणूक ठेवली. जर कोणी ते वागणूक तोडन मग तो जेलमध्ये पडन असा विषय बाबासाहेबांनी केलाय. तेवढं खरंय. आणि बाबासाहेबांनी सगळं काय केलंय, बाबांच्या वरती बोलायचं म्हणलं तरी मी भरपूर लहान आहे, नाही का, मी त्यांच्याबद्दल विचार नाही मांडू शकत, पण बाबासाहेबांनी केलं त्यातच माझा, म्हणजे नाही का, एक मला अभिमान आहे त्यांच्यावर काय लिहिलं होतं का? बाबासाहेबांवरती नाही ना भाऊ, बाबासाहेबांवरती मी नाही बोलू शकत, मी एवढा मोठा नाही का. त्यांच्याबद्दल त्यांची जेव्हा प्रेरणा मी घेईन
म्हणजे घेतो मी त्यांची प्रेरणा, आहे माझ्यामध्ये त्यांची प्रेरणा. पण ज्यावेळेस मला बाबांवरती लिहूशी वाटेल त्यावेळेस मी बाबासाहेबांबद्दल अशी आग लिहून, अशी आग लिहून, अशी क्रांती लिहून, असं म्हणजे हे लिहून, असं खतरनाक वाले लिहून टाकन, ज्वाला लिहून ब्लास्ट करून टाकन, त्यावेळेस मी सगळं काही सांगन. काय रे लोक आजकाल मग हे एकमेकांसोबतच भांडत चालले. चाळीमध्ये दिसतंय आपल्याला, ते सगळीकडे पोरांमध्ये दिसतंय, आजूबाजूला सगळं दिसतंय की जयंतीला पोरं दारू पिऊन नाचतात. ते बाबासाहेबांचे विचार घेत नाही, महाराजांचे विचार घेत नाही, फक्त हवा करायला त्या दिवशी एन्जॉय करण्या म्हणून ती जयंती साजरी केली जाते. काय वाटतं तुला त्याबद्दल? अरे भाऊ, मला असं जयंतीबद्दल, बाबासाहेबांची, महामानवांची जेव्हा जयंती येते ना, त्याबद्दल मला असं वाटतं की जयंती केली पाहिजे. जयंती महामानवांची केलीच पाहिजे, कारण महामानवांची जयंती झाली तेव्हा म्हणजे आपल्याला कळतं नाही का की असे असे थोर पुरुष होऊन गेले, ते ज्यांना माहिती जयंती नाही. केली पाहिजे, पण ती अशी डीजे लावून नाचून. नाही ना भाऊ, केली पाहिजे ना, डीजे बीजे लावून जयंती केली पाहिजे ना. वर्षात नाही एकदा एन्जॉय करतो. भारतीय देशामध्ये आपण तरी पितोय. बरोबर आहे. बाहेरच्या देशामध्ये ना, आता काय सांगू भाऊ मी तुला, बाहेरचे तू इव्हेंट्स बघत असेल नाही का, बाबासाहेबांची जयंती झाली पाहिजे, पण अशी नाही झाली पाहिजे, म्हणजे गालबोट लागलं नाही पाहिजे जयंतीला कुठल्याच प्रकारचा. हा असं मला मग वाटतं. डीजे बाबासाहेबांचे जसे विचार होते किंवा महाराजांची आपण जयंती करतो, त्यात आपण गाणी कुठली लावतो, त्याच्यावरती कसे नाचतो. अरे भाऊ, कसं आहे माहितीये का, एक एन्जॉयमेंट म्हणून असतो नाही का प्रत्येकाला, हम्म. ते एन्जॉय करतायत म्हणून साऊंड लावतायत, म्हणून जयंती साजरी करतायत. जयंती केली पाहिजे आणि जयंती केलीच पाहिजे. बाबासाहेबांची तर जयंती झालीच पाहिजे, महाराजांची पण जयंती झालीच पाहिजे, प्रत्येक महामानवांची जयंती झालीच पाहिजे. कारण त्या दिवशी आपण पेलो जरी ना, तरी पण आपण एन्जॉय मध्ये असतो. प्या, काही विषय नाही, एन्जॉय करा, फक्त त्यांचे विचार घेऊन चालला तरच ती खरी जयंती साजरी तुम्ही केली. एन्जॉय करा ना. जर एन्जॉयच नाही लाईफ मध्ये तर काय फायदा नाही ना. आणि जाता जाता हे सांगायचं की भाईचं गाणं पुन्हा येत आहे टेन्शन मधलं टेन्शन टेन्शन व्हर्जन 2 टेन्शन व्हर्जन 2 पुन्हा येते. ह्या 2 आठवड्यात येईल, म्हणजे पॉडकास्ट रिलीज होईल तोपर्यंत रिलीज झाला असेल तर नक्की भाईच्या चॅनलला, हिट स्पिरिट असं चॅनलचं नाव आहे, त्याला सबस्क्राईब करा. आणि वाढीव गाणी असतात, नक्की ऐका सगळ्यांनी. भाई तुला कसं वाटलं? मला तरी एकदम बेस्ट वाटलं नाही, एकदम चिल आहे आणि एकदम भारी आहे पॉड. आणि मी फर्स्ट टाइम पॉड केलंय, पॉड मध्ये मला चांगलं वाटलं नाही का, म्हणजे एकदम चांगले प्रश्न विचारतो भाऊ आणि एकदम मनातलं विचारतो नाही का, एकदम फ्रेंडली बोलतो आणि बेस्ट आहे नाही का. आणि भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करा नाही का, विजिट द्या, भाऊला सहकार्य करा, भाऊला प्रेम दाखवा, भाऊच्या चॅनलला म्हणजे नाही का पुढपर्यंत पोहोचवा, आर्टिस्टला पुढपर्यंत पोहोचवा, शेअर करा नाही का माहिती तुमच्या सगळ्यांनी. शब्दात. आणि असं प्रेम राहू द्या नाही का, आर्टिस्टवर पण आणि भाऊवरती पण. आर्टिस्टच झालो सगळे आपण एकत्र. पण मजा आली, लय रॉ विचार होते एकदम, काय म्हणतात त्याला, तरी लेट झालं, लय दिवसांपासून चालू होतं हा. करू शेवटी आज फायनली झालं. आवडलं. 100% मला पण आवडला. वेगळे खतरनाक विचार होते तुझे, पहिल्यांदा झाले आणि करत राहू. थँक्स तू आल्याबद्दल. धन्यवाद. चेस करू. पाणीच काही विषय नाही.